भजन ही आपली संस्कृती आहे. समाजाला बदलण्याची क्षमता या भजनात आहे. म्हणूनच भजनाचा मार्ग संत महात्म्यांनीही स्वीकारला. अशा या भजनात बुवान इतकाच महत्त्वाचा असतो तो पखवाज वादक. अशा या पखवाज वादनातून आपलं वेगळेपण सिद्ध केलं आणि भजनाच्या क्षितिजावर नाव झळकू लागलं ते हेमंत उर्फ पुरुषोत्तम जनार्दन तवटे या युवा पखवाज वादकाचं. पावशी मिटक्याची वाडी येथे राहणारे तवटे हे BCom पर्यंत शिक्षण घेत संगीत विशारद पदवी प्राप्त आहेत. भजन संस्कृतीचे काही बुवांकडून होणारे विडंबन लक्षात घेत त्यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या सहाय्यानं विविध प्रकारचे प्रयोगही केले. नक्कीच एक दिवस भजन संस्कृती आदर्श निर्माण करेल हा विश्वास असणाऱ्या या वादकाने आजपर्यंत विभाग, जिल्हा, राज्यस्तरावर अनेक भजन स्पर्धेतून उत्कृष्ट पखवाज वादन करत ते प्रथम क्रमांकाचे दावेदार ठरले. युवा महोत्सवात 3 वेळा नॅशनल स्तरावर प्रथम क्रमांक. भजन क्षेत्रात सर्वच दिग्गज कलाकारांना साथ करताना रघुनंदन पणशीकर, आनंद भाटे, राहुल देशपांडे, सुरेश वाडकर, विचित्राताई मुखर्जी, खुशबू पांचाळ, आदित्य मोदक यांसारख्या आंतरराष्ट्रीय कलाकारांना साथ संगत करत सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मानापेचात यशाचा तुरा खोवला. आईबाबांना गुरुस्थानी मानत पखवाज अलंकार महेश सावंत, डॉक्टर दादा परब आणि गेली 8-9 वर्ष पंडित कालीनाथ मिश्रा यांच्याकडे बनारस घराण्याची तालीम करणारे युवा पखवाज वादक हेमंत तवटे हे नाद संगीत विद्यालयाच्या माध्यमातून पखवाज वादनाचे धडे देतात. त्यांच्या भावी वाटचालीसाठी आमच्या प्रहार डिजिटलच्या वर्धिष्णू शुभेच्छा. नमस्कार. प्रहारच्या मुलाखत सत्रात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. खरं तर कोकण ही समृद्ध असणारी भूमी आहे आणि या समृद्ध भूमीमध्ये सिंधुदुर्ग जिल्हा जो आहे तो कलावंतांचा जिल्हा, लोककलावंतांचा आगर म्हणून त्या जिल्ह्याकडे बघितलं जातं. अनेक कला ज्या ठिकाणी एकत्र खेळतात, गुण्या गोविंदाने नांदतात, तो जिल्हा म्हणजे परशुरामाची पावनभूमी असलेला सिंधुदुर्ग. खरं तर आपण भजनी बुवांच्या माध्यमातून अनेक बुवांच्या व्यथा, त्यांची तळमळ बघितली. 2020 आणि पारंपरिक या ज्या काही डबल बाऱ्याच्या पद्धती किंवा प्रकार आहेत त्या प्रकारामध्ये अनेक वाद प्रतिवाद बघितले. त्यांच्याबद्दल असणाऱ्या काही ज्या अपेक्षा आहेत त्याही बघितल्या. भजन संस्कृतीमध्ये होणाऱ्या उपेक्षा बघितल्या. आज बुवांचा प्रवास करता करता आज आपण डबल बारीमध्ये बुवांइतकंच महत्व असणाऱ्या एका वादक कलाकारांना आपण भेटणार आहोत. एका अर्थात वादकांना आपण भेटणार आहोत जे पखवाज वादन करतात. कारण बुवांइतकाच महत्वाचा बिंदू असतो तो त्या बुवाबरोबर संगीत साथ, त्याला पखवाज वादन कोण करणार आणि त्याचंही नाव त्या फ्लेक्सवर, त्या बॅनरवर लिहिलेलं असतं. आजच्या घडीला सिंधुदुर्गामध्ये खूप ताकदीचे कलावंत आहेत जे उत्तम पखवाज वाजवतात, ज्यांचा पखवाज वादन फक्त सिंधुदुर्गापुरता मर्यादित नाहीये, तर सिंधुदुर्गाच्या रेषा सीमा ओलांडून ज्यांचं पखवाज वादन अगदी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेलं आहे, किंबहुना भारतामधील जे दिग्गज लोक कलावंत आहेत त्यांना ते साथसंगत करण्यापर्यंत आज काही सिंधुदुर्गाच्या सुपुत्रांची मदत गेलेली आहे. खरं तर आपल्याला वसंत ऋतूबद्दल माहिती असेल, पण वसंत ऋतू इतकाच महत्वाचा ऋतू असतो तो हेमंत. कारण हेमंत ऋतूमध्ये उपासनेसाठी हा ऋतू खूप महत्वाचा मानला जातो. वैदिक शास्त्र हा ऋतू आरोग्य शरीरासाठी चांगला आहे असंही म्हणतो आणि अशाच ऋतूचं नाव ज्याला आहे आणि हेमंताप्रमाणे त्यांची मोठी किमया आहे अशा आपण एका पखवाज वादकाला भेटणार आहोत. अर्थात आपण भेटणार आहोत हेमंत तवटे, कुडाळचे सुपुत्र आहेत. आपण त्यांच्याशी आज डिस्कस करत आहोत. तवटे साहेब नमस्कार. नमस्कार. प्रहारच्या मुलाखत सत्रात प्रथमतः आम्ही तुमचं शब्दसुमनाने मनपूर्वक स्वागत करतो. धन्यवाद. खूप छान वाटलं, कारण मी बरेच दिवस वाट बघत होतो या मुलाखतीची आणि आज तो आला. नक्कीच आम्ही सुद्धा प्रचंड अशी काही लोकांची वाट बघतो आहोत. मी या ठिकाणी मुद्दा नावं घेईन की आनंद मोरे जे पखवाजोदक आहेत त्यांना सुद्धा आम्ही निमंत्रण पाठवलेलं होतं. त्यानंतर दुसरे तुमचे जे गुरु आहेत अर्थात महेशजी सावंत यांना सुद्धा आम्ही निमंत्रण दिलं होतं, पण त्यांचं बिझी शेड्यूल असल्यामुळे ते इथपर्यंत येऊ शकले नाही. त्यांनी सकारात्मकता दर्शवली, पण कधी ना कधी ते नक्की या ठिकाणी येतील आणि आपलं मन मोकळं करतील. ते जरी नाही आले तरी त्यांचे शिष्य म्हणून आज तुम्ही या व्यासपीठावर बसलेले आहात, या आसनावर बसलेले आहात आणि गुरु शिष्यांचं नातं हे आपल्याला आज अधिक कळणार आहे. आपण मुलाखतीला सुरुवात करणार आहोत. अर्थात रीतिरिवाजाप्रमाणे गणेश स्तवन करून, अर्थात गणेशाला आळवून आपण परंपरेप्रमाणे सुरुवात करावी. नक्की.
सर्वप्रथम मी ह्यांच्याकडे ज्यांच्या मार्गदर्शनामुळे मी या क्षेत्रात आलो ते माझे आई वडील, ज्यांनी मला पखवाजचा ता म्हणजे जे पहिलं अक्षर जे आहे मुळाक्षर म्हणजे त्याला थाप म्हणतो, ज्यांनी वाजवायला शिकवली मी पखवाज अलंकार श्री महेश सावंत सर, त्याच्यानंतर डॉक्टर दादा परब यांच्याकडनं शिकता शिकता पुढे पंडित कालिनाथ मिश्रा बनारस घराण्याचे, त्यांच्याकडे आता धडे चालू आहेत, पण गोव्यात सुद्धा माझं शिक्षण चालू आहे. या सगळ्या माझ्या गुरूंना आई वडिलांना मी प्रथम नमस्कार करतो, तुमचेही आभार मानतो, या चॅनलचे सुद्धा मी आभार मानतो. आणि पखवाज कारण कसं आहे की पखवाज म्हटल्यावर किंवा मृदंग म्हटल्यावर आता त्याला मृदंग असंही म्हणतात, कारण हा पहिला मृद अंग मातीचं अंग होतं पहिलं. तर आपले ते एकदम सरकारी भाषेत बोलायला गेलं तर मेंटेनन्स भरपूर यायला लागला, म्हणून ते लाकडात त्याचं रूपांतर झालं. त्याला काही काही पखवाज म्हणतात, काही ठिकाणी पखावज असं म्हणतात. कर्नाटकामध्ये त्या साईडला त्याला चंद्रखोल, त्याला दुसरं नाव चंद्रखोल असं सुद्धा म्हणतात, कारण चंद्राच्या आकारानुसार आहे आणि प्रत्येक खोल सुद्धा आहे, बरोबर, म्हणून चंद्रखोल सुद्धा बोलतात. तर अशी पखवाजची नावं आहेत किंवा तर त्याला मी सुरुवात करतोय आमच्या बनारस घराण्याचं पंडित कालिनाथ मिश्रा गुरुजी आमचे जे आहेत त्यांनी शिकवलेलं गणेश परम. ते परम कसं आहे बघा, गंग गंग गणपती गजमुख मंगल, गंग गंग गणपती गजमुख मंगल, गीत गिड गीत गिड गीत गिड थुन थुन तत् तत् थय. हे परम जे आहे त्याच्यामध्ये डमरूचा आवाज, तत्कार थैकार आले म्हणजे तो तत्थकचा बाज, असे त्याच्यामध्ये बाज आलेले आहेत. जय जगवंदन वक्रतुंड दानी दाता, विगल हरण शुभ कर्ण धागे न धागे, धूमकिट धूमकिट तुडंग तुडंग तिरगड थै, तुडंग तुडंग तिरगड थै, तुडंग तुडंग तिरगड थै. 16 मात्रेचा हा बोल आहे. जसं मी म्हणतोय, कारण आमची गुरुजी सांगतात जसा माणूस बोलतो तसं वाद्य सुद्धा बोलतो. तर वाद्य कसं बोलतं तर त्याला गुरुचा आशीर्वाद सुद्धा पाहिजे, रियाज पाहिजे, निकास महत्वाचा आहे. हे हळूहळू पुढे पुढे मी तुम्हाला सांगेन. आता पखवाज बोलतो कसा, तर गजानन समजा एक शब्द असेल, आपण साधारण देवांचीच नाव घेऊ गजानन, तर ते वाजणार कसं, गणपती. आता ही गजानन गणपती एक सोपी नाव झाली, आता एक कठीण वक्रतुंड, शिवशंकर. आता एक डमरूचा बोल आहे, दिग 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 दिग, तो कसा वाजतो. ही अशी काही अक्षरं आहेत, तर ती पखवाजवर जशाच्या तशी वाजवली जातात. तर हे परण आहे बघा, मी वाजवण्याचा प्रयत्न करतोय आणि हे परण माझ्या सगळ्या गुरूंना समर्पित आहे. खरंच खूप भारी. मी तुमच्या गुरूंच्या चरणी नतमस्तक होतो आणि ज्या ताकदीनं तुम्ही प्रेझेंटेशन केलं, म्हणजे वाद्य सुद्धा बोलू शकता, हे तुम्ही प्रूव्ह केला. आणि निर्जीव वस्तू आपण जी म्हणतोय आपण, कारण निर्जीव जरी वस्तू असली तरी आता हे बघा, हे चामडं आहे, इकडे चामडं आहे, इकडे आटा आहे गव्हाचा, इकडे शाई आहे, पण हे निर्जीव वाद्य सुद्धा बोलू शकतो. हा एक मुनगेकर बुवा, श्रीधर मुनगेकर बुवा, त्यांच्याकडे त्यांनी कार्यक्रम बरेचसे वाजवतो, त्यांची एक गजर आहे, त्या गजराचं एक लाईन आठवते म्हणून तुम्हाला सांगतो. त्याच्यामध्ये माय मराठी गळ्यात घाली लोककलेचं लेणं, ते चालीवर त्यांनी गजर तो बसवलेला होता आणि त्याच्यात त्यांनी एक वाक्य टाकलंय, सगळी ती वाद्यांची माही केलेली आहे. निर्जीव होऊनी तू कसा बोलतो आणि सजीव होऊनी मी कसा बोलतो.
म्हणजे हे जर निर्जीव वाद्य जर एवढं चांगल्या प्रतीचं जर लोकांना आनंद देऊ शकतो किंवा चांगल्या प्रतीचं लोकांपर्यंत पोहोचू शकतं, तर मग मी सजीव असून मला किती काम केलं पाहिजे किंवा मी कसं लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. आपण त्याच्याकडे जाणारच आहोत. त्यापूर्वी पहिला प्रश्न मला तुम्हाला असा असेल की तुम्ही या पकवाज वादन क्षेत्रामध्ये किंवा पकवाज वादन म्हणून तुमच्या जी आयडेंटिटी आहे, तुम्हाला अनेक लोक ओळखतात, मग या क्षेत्राकडे कसं काय वळणार? काय की मी जेव्हा लहान जेव्हा होतो मी, तेव्हा आमच्याकडे गावात भजतं आणि तेव्हाची म्हणजे जे विद्यार्थी होते तेव्हा आम्ही जे बरेच जण शिकणारे होतो, तर तेव्हा आमचं स्वप्न कसं असायचं की गणपती आपल्याला भजनं वाजवता आली पाहिजे. डबल बारी खूप मोठा विषय होता, पण भजनं तरी वाजवता आली पाहिजे आपल्या गावातील, आपल्या वाडीतील. तर मी जेव्हा पप्पांबरोबर मालवणला गेलो शाळेमध्ये, भंडारी हायस्कूलला मी होतो शिकायला, तर पप्पा मी बोललो की असं असं आहे, मला शिकायचं आहे पकवाज. आणि मी कसं की डबा भेटला वाजवला. आणि गावात असे पण काही लोक होती, त्याची नावं नाही घेत मी, कारण एखाद्या वेळेला गाव घ्यायचं पण नाव घेऊन नाही. बरोबर. अक्षरशः पकवाजला हात पण नाही लावायला द्यायची. पप्पाचा हात जर लावला तर शाही उडेल, मग तू हात नको लावू, हे नको, असं हजार नाही असायचं. तर ते कुठे त्या पप्पांना पण वाईट वाटायचं, मला पण वाईट वाटायचं. पप्पा बोलले की ठीक आहे, तुला मी पकवाज शिकवतो. पहिला क्लास मी मालवण भरड नाक्यावरती महेश सावंत सरांकडे मी जॉईन केला. कलानिकेतन मध्ये शिकवायचे. आणि मला पकवाज जर पहिला कोणी दिला असेल तो पण सफेद चारचा, तर तुमच्या आपल्या सगळ्यांची जी आवडता एक सांस्कृतिक कार्यक्रम आहे, आवडता एक दशावतार, तर त्याच्यातले मामा माळकर, सुहास माळकर जे आहे, तर त्यांनी मला पहिला पकवाज दिला. कारण कारण क्लास मागच्या साईडला होता आणि समोरचं किशोर सायकल स्टोअर जे त्यांचं ते दुकान होतं, त्यांच्याकडे मी जायचो. त्यांनी पण सांगितलं की बाबा महेश सावंत सर इथे क्लास घेत आहे, तुम्ही त्याला इथे घाला, इकडे आला की तो इथे याच्यावर हात मार, ते तबल्यावर हात मार, त्या पकवाजवर हात मार, असं करतो. तर मामा माळकरांनी मला तो पहिला पकवाज दिला त्यांच्याकरता. आणि आता या मुलाखती दरम्यान मी त्यांचे खूप आभार मानतो, कारण जी जडणघडण माझी झाली की जी आता मी तुमच्या लोकांच्या नजरेसमोर आहे किंवा रसिकांच्या नजरेसमोर आहे, ह्या सगळ्या लोकांचा वाटा आहे त्याच्यात. आणि पकवाची किंमत किती होती, काय होती, हे पप्पांनी कसं ऍडजस्ट केलं, मामा माळकरांनी कशी ऍडजस्ट केली, ही त्यांना माहिती. ते सगळं बोलले की तुम्हाला शिकायला फक्त घालायचे, बाकीचं काय तुम्ही टेन्शन घेऊन नका. एवढे ते मामा माळकर. नंतर त्यांनी मला दशावतार पण वाजवायला बोलवलं की काय, हे असे विषय झाले. तर हे शिकता शिकता पहिला कार्यक्रम आला की कांदळगावचे कोदेबुवा, राजेंद्र कोदेबुवा, त्यांच्याकडे वादक नव्हता. तर ते असेच क्लासमध्ये आलेले म्हणजे गोकुळाष्टमीच्या अगोदर की कोण ह्या चांगला वाजवते, जेणेकरून आपण त्याला बुक करूया त्याच्यात होते. तर आले, तर त्यांनी माझा हात बघितला, माझं वाद्य आवडलं त्यांना. तर मला सांगितलं की गोकुळाष्टमीला तुला वाजवायला यायचं, तर हरकत नाही. गोकुळाष्टमीला मी त्यांच्याकडे सुरुवात केली. आणि भजन जर मी पहिलं सुरुवात जर केलं असेल तर कांदळगावच्या रामेश्वर मंदिरात, तिथून माझी खरी सुरुवात झाली. म्हणून मी आज पण दरवर्षी मी न विसरता त्या कांदळगावला मी अजूनही जातो, एक भेट द्यायला किंवा एक ओटी म्हणा किंवा काय, हे अजूनही. कारण त्या रामेश्वराने किंवा त्या गावातल्या लोकांनी एवढं प्रेम दिलं की आजपर्यंत मला कधीच मागे बघायची वेळ आली नाही. की ती रामेश्वराची कृपा आहे, की आई वडिलांची कृपा आहे, की त्या कोदेबुवांनी पण खूप यासाठी केलं. तर सलग 3 वर्ष मी त्यांच्याकडे वाजवलं. त्यांच्याबरोबर स्पर्धा पण वाजवल्या. स्पर्धेत पण काही नंबर आले, म्हणजे अक्षरशः नारायण राणे वगैरे यांच्या हस्ते सुद्धा मला कांदळगाव, कारण तो भाग त्यांचाच ना, त्यांच्या हस्ते मला पण सत्कार झाला, बक्षीस मिळाली. नंतर मग डबल बारी. तर डबल बारी मी त्यांची पहिली वाजवली बांद्याला, बांदा पोलीस स्टेशनला. दादा होते, दादा म्हणजे माझे गुरु दादा परब. तर ते पखवाजला समोर मी पखवाज तबला. आणि मला वाटतं ती रामचंद्र परब विरुद्ध कोदेबुवा वारी होती. दुसरी वारी झाली कुडाळ पोलीस स्टेशनला. आणि तिथून नंतर मी मग कोदेबुवांच्या बाऱ्या वाजवायला लागलो. कोदेबुवांच्या बाऱ्या वाजवता वाजवता केवस्कर बुवांच्या संपर्कात मी आलो. केवस्कर बुवांनी म्हणजे जी आता मी गुरूंची नाव घेतली ना, त्याच्यात केवस्कर बुवा पण त्या स्थानावर आहे. कारण मी आज जे 8 मात्र वाजवते किंवा जे 8 ताल वाजवते किंवा जे मी 8 तालाचं प्रेझेंटेशन करतो, याचं श्रेय फक्त आणि फक्त मी केवस्कर बुवांना देऊ शकतो. कारण
त्यांनी जी मात्रांची बांधणी केलेली आहे, त्यांनी जे ताल वेगवेगळ्या तालामध्ये नोटीस नंबर सजवली आहेत, तर माझ्या माहितीनुसार किंवा ऐकिवात आजपर्यंत सिंधुदुर्गात नाही तर महाराष्ट्रात कोणी बसवले नसते. कारण आजची व्यक्ती 48-49 मात्रावर पोहोचलेली आहे. त्यामुळे कसं आहे की 8 मात्राचे कसे वाजवायच्या, भजनाला पखवाज कसा वाजवायचा, भजनासाठी पखवाज पाहिजे की पखवाजासाठी भजन पाहिजे, गायकाला पखवाज पाहिजे की पखवाजासाठी गायक आहे, म्हणजे मेन काय आहे. तर हे साथीचं वाद्य, मग ते साथ कशी झाली पाहिजे, काय झाली पाहिजे, याचं सगळं मार्गदर्शन मला केळुसकर बुवांमुळे मिळायचं. कारण ते मला नादब्रह्म कार्यक्रमामध्ये घेऊन जायचे. नादब्रह्म कार्यक्रमामध्ये हेमंत प्रभू आपल्याला दादा जेव्हा नसायचे तेव्हा मला बोलवायचे, मी राहायचे त्यांच्या बरोबर. त्यामुळे हे सगळं शिकता 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 लोकांच्या नजरेत आलं. मी पहिली कॅसेट वाजवली केळुसकर बुवांची, न लगे देवा तुझे या मासे वैकुंठ वगैरे गाणी सगळी यायची. त्याच्यामध्ये 17 मात्राचं नोटेशन, कोल्हापूरला आम्ही ते वडिलांकडे तिकडे रेकॉर्डिंग केलेलं होतं. हे सगळं करता 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 मी शिकत गेलो. अजूनही शिकतोय मी. कारण आता जरी बघितला तरी मी माझा तर 2-3 दिवसापूर्वी क्लास माझा मुंबईच्या मी घेऊन आलो किंवा करून आलो. त्यामुळे शिकत 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 हे अजूनही शिकतो जाईल मी. आणि ते लोकांना कुठेतरी आवडतं, समाजाचं अपडेट राहिल्यामुळे, आणि ते कुठेतरी मला लोकांनी मान्य केलं. अशी सगळी खरंच खूप धन्यवाद. ज्यांनी तुम्हाला घडवण्यामागे मोलाचं सहकार्य केलं, यामध्ये दशावतारी कलावंत मामा वाळकर यांचंही मी या ठिकाणी आभार मानतो, ऋण व्यक्त करतो की तुम्ही जर सुरुवातीला कदाचित या बुवांना हात दिला नसतात तर कदाचित एक माणूस आणि एक चांगला. आणि दशावतारी नाटक बॅरिस्टर नाटक सेवांगण मध्ये तुम्हाला मामा वाळकर पेटी वाजवतात की नाही माहिती असेल नसेल, पण त्या नाटकाला मामा वाळकरांनी पेटी वाजवली आहे आणि मी पप्पा वाजवले त्या दशावतारी नाटकामध्ये. आणि ती माझी सीडी आणि पहिलं नाटक ते मामा वाळकरांचं मी वाजवलंय बॅरिस्टर नाटक सेवांगण मध्ये मालवणला. खरंच म्हणजे ह्या गोष्टी खूप महत्वाच्या असतात. आणि तुमचं कौतुक यासाठी हुआ की आपण सगळ्यांची नावं अगदी व्यवस्थित क्रमाक्रमाने मला कोणी घडवलं. कारण जेव्हा आपण शिखराकडे जातो ना, ते शिखर पुन्हा पायरीकडे घेऊन येत असतं. त्यामुळे ज्याने आपल्याला घडवलं ते पुन्हा आपल्याला वाटेत मिळत असतात खाली. विषय तोच आहे की ज्याने आपल्याला सपोर्ट केलाय, ज्याने आपल्याला जर आता काही असे माणसं समाजामध्ये आहेत की ज्या गुरूंकडे शिकले त्या गुरूंचं नाव घ्यायला सुद्धा लाजतात. भले असेल त्यांचं शिक्षण मोठं असेल, पण ज्या गुरुने तुम्हाला हात धरून शिकवलेलं आहे, सुरुवातीची मुळाक्षर शिकवलेली असेल किंवा सुरुवातीचं जे काही ज्ञान तुम्हाला अमृत पाजलेलं असेल ना, तर त्याच्यामुळेच तुम्ही आज वरती गेलात ना. पहिलीच जर तुम्हाला पायरी भेटली नसती तर तुम्ही 3ऱ्या-4थ्या पायरीवर नाहीच जाऊ शकत. त्यामुळे माझे जे हे गुरु आहेत, महेश सावंत म्हणा, केळुसकर बुवा, दादा पडलं, कालीनाथ मिश्र, हे सगळे, आणि यांच्या व्यतिरिक्त मी सगळ्या व्यक्तींकडे शिकत गेलो. लोकरे बुवा म्हटले कसं वाद्य पाहिजे तसं त्यांना द्यायचं, मुनगेकर बुवांना कसं वाद्य पाहिजे तसं त्यांना द्यायचं, केळुसकर बुवांना कसं वाद्य पाहिजे तसं त्यांना द्यायचा प्रयत्न केला. आता त्यांना आम्ही किती पचनी पडतोय किंवा त्यांच्या आम्ही किती उपयोगी येते, त्यांच्या मनासाठी आम्ही किती वाजवतोय हे त्यांना माहिती. पण अजूनपर्यंत ते आम्हाला बोलवतात, म्हणजे नक्कीच आम्ही त्यांच्या मनासारखं कुठेतरी वाजवण्याचा प्रयत्न करतो. नक्कीच बुवा, खरंच खूप बरं वाटलं. आपण म्हणजे एक आता कळलं की प्रत्येक बुवांची एक वेगळी व्हरायटी असते. गोठणकर बुवा म्हणजे मी जेव्हा मुंबईला गेलो तेव्हा जवळजवळ एक तप मताचं झालं 12 वर्ष, 11 ते 12 वर्ष मी एकाच व्यक्तीकडे भजन स्पर्धा वगैरे वाजवली. भजन स्पर्धा वाजवायच्या पण मंडळ माझं एकच. गोठणकर बुवा, सुशील गोठण, त्यांचं आवर्जून नाव घेईन या मुलाखती दरम्यान. कारण आम्ही एवढ्या स्पर्धा केल्या, भजन स्पर्धा केल्या, नाही हो असं आपण करूया, तर ते सांगायचं की आपण हा असं करूया, पण हे असं झालं तर तसं झालं. म्हणजे असं मी ठरवून सगळं करायचो. याच्यात मध्ये वाद पण व्हायचे, पण वादांत चांगलं निर्माण व्हायचं. कारण कसं की हे असं नको, मग त्या दिवशी ते तसं गायल्यामुळे ते तिथे मार्ग गेले, पण हे रिस्की आहे, हे थोडं कठीण आहे, मग त्याच्या सोपं काहीतरी असं करून आम्ही ते स्पर्धा केल्या. आणि स्पर्धांचं एवढं व्यसन लागलं, कुठे आज स्पर्धा असली गेलो तिकडे. आणि त्या स्वामींच्या कृपेने किंवा त्या रंगदेवतेच्या कृपेने आज आम्ही सगळीकडे महाराष्ट्रात गोठणकर बुवांच्या भजन स्पर्धेतून, निशा शिंदे यांच्या भजन स्पर्धेतून, चंद्रकांत जाधव यांच्या स्पर्धेतून, विशाल मसुरकर बुवा यांच्या स्पर्धेतून, या सगळ्यांच्या स्पर्धेतून मला माझं प्रेझेंटेशन देता आलं, मला वाजवता आलं. आणि याच्यातनं मला काही नंबर सुद्धा मला मिळाले, प्रथम क्रमांकाची बक्षीस सुद्धा. अभिनंदन तुमचं, तुमच्या गुरूंचं अभिनंदन. तुम्हाला ज्याने तुमच्यावर विश्वास ठेवून तुम्हाला ज्याने संगीत साथ करण्यासाठी बोलवलं त्या बुवांचं सुद्धा कौतुक आणि अभिनंदन सुद्धा.
बोलता बोलता तुम्ही वादाचा विषय काढलात. अलीकडच्या काळामध्ये वाद संवाद प्रचंड होताना दिसतात. आज तुम्ही पारंपरिक डबल भारे वाजवणारे एक कलावंत आहात. 2020 मध्ये सुद्धा बऱ्याच वेळा आम्ही तुम्हाला युट्यूबच्या माध्यमातून पारंपरिक भारे म्हणजे मी काशीराम परब बुवांची जी शेवटची काही वर्ष होती, काशीराम परब बुवांकडे मला वाजवण्याची संधी मिळाली. मी खूप भाग्यवान समजतो, कारण मी कदम बुवांना कधी प्रत्यक्ष बघितलं नाही, पण परशुराम पांचाळ बुवांच्या विरुद्ध मी वाजवलेलं आहे कार्यक्रम. परशुराम पांचाळ बुवांचं भजन सुद्धा वाजवलेलं आहे. विलास पाटील बुवांना जवळून बघितलेलं आहे, त्यांचं सिंगली भजन वाजवतं. म्हणजे मला एक संधी मिळालेली होती, ती पण मी सोडली नाही. म्हणजे ही जी जुनी जाणती लोक आहेत की ज्यांनी भजनाला देव समजलं, किंवा भजन म्हणजे आम्ही त्याची शब्दात नाही हे करू शकत. भजन म्हणजे त्यांचं सर्वस्व. एक वेळ उपाशी राहतील जर भजन असेल कुठे, जाऊ दे जेवण नंतर आपण पहिलं भजन करू. एवढे भजन वेडे लोक, भजनाला त्यांनी आपलं स्वतःच जीवन समर्पित केलं, अर्पण केलंय. अशा लोकांकडे वाजवण्याची संधी मिळाली. मग आज काय 3-13 का वाजले? काय होते माहितीये की हा विषय आहे वादाचा. म्हणजे कसं आहे की आता मी पारंपरिक पण भाऱ्या वाजवतो, म्हणजे मंगेकर बुवा, लोकरे बुवा या मुलांकडे सुद्धा वाजवतो. 2020 सुद्धा वाजवतो. 2020 सुद्धा म्हणजे कोण आता चंद्रकांत जाधव वगैरे हे आत्ताच गुरुची परमिशन घेऊन या स्पर्धेमध्ये उतरले. संदीप लोके बुवांकडे आता मी 3-4 महिन्यात वाजवायला आहे. तर काय विषय होतं की वादाचा विषय म्हणण्यापेक्षा की जेव्हा पारंपरिक भाऱ्या असायच्या, पारंपरिक, तर वादकाला कसं की एका स्कोप मध्ये सगळं प्रेझेंटेशन करता येत असत. पारंपरिक भारे मी तुम्हाला चांगलं पण सांगतो आणि वाईट पण सांगतो, दोन्ही गोष्टी सांगतो. पहिलं चांगलं सांगतो. पारंपरिक भाऱ्यामध्ये काय व्हायचं की एका स्कोप मध्ये सगळं वाजवता यायचं, लिंक तुटायची नाही. बाबा पकवाज उतरला, साऊंड त्याचा इकडे चेक करा, हे करा, ती करा, ती उलाढाली होत नव्हती. एकदा स्टार्ट टू एंड. आता काय व्हायचं, त्याच्यात परत एक गजरामध्ये एक ठराविक वेळ असायचा 10-15 मिनिटांचा, ही स्वतंत्र वादन करायला येते. समजा पखवाज असेल, ढोलकी असेल. कारण हे आम्ही शिकलो कशामुळे माहितीये का, पारंपरिक भाऱ्यांमध्ये जेव्हा दादा म्हणजे आमचे गुरुजी महेश सावंत सर, मोहन मिस्त्री सर, माझा मित्र महेश परब, आणि महेश परब म्हटल्यावर खूप माझा आवडता वादक, म्हणजे त्याची एवढी मेमरी शार्प, काही समोर त्याच्यावर वाजवा तर त्याने काहीही वाजवली तुम्हाला ऐकायला ते म्हणजे श्रवणच असणार, एवढा हात त्याचा सुंदर. म्हणजे खूप माझा घरचे संबंध आहेत महेश परब आणि मी. तर हे जेव्हा वाजवायचे ना, महेश आणि खूप जुने वादका, तेव्हा म्हणजे मुंबई एक वेळ म्हणजे एकेकाळी गाजवलेली आहे लोकांनी. आनंद पार्टे, महेश परब, ह्या लोकांच्या बाऱ्या, वादकांच्या बाऱ्या म्हणून लोक बघायला येते, बुवा राहिले बाजूला. म्हणजे बाबा आनंद पार्टे आहेत, आज महेश परब आहे, किंवा बाबन बुवा आहेत, ते पण पक्वा म्हणजे वाजवतात, त्यांच्याकडे पण खूप नॉलेज आहे. ही सगळी महनीय व्यक्ती आहे सगळे. तर 5-10 मिनिटं 15 मिनिटं एक वेळ असायचा मध्ये गजरामध्ये टाळा की तुम्ही वाजवा, सादरीकरण करा. पण आता काय होतंय 2020 मध्ये की जी 15 मिनिटाची मध्ये होती ना गजरासाठी स्वतःच प्रेझेंटेशन करायला, ती नाहीशी झाली. म्हणजे तुमच्यावर अन्याय झाला. म्हणजे हे नुकसान झालं. कारण काय, तर एक ठराविक टायमिंग कमी वेळेत चांगला काहीतरी देता आलं पाहिजे म्हणून 2020चा उगम झाला. 2020चा उगम झाला आचऱ्यामध्ये, रामेश्वर मंदिरामध्ये रवी गुरवकर. पण त्यांची संकल्पना वेगळी होती. नंतर वेगळं वळण लागलं, ती गोष्ट निघाली. पण की हे टायमिंगचं बचत करता वादकांचा जो टायमिंग होता तो कमी झाला त्याच्यात. मग आता वादक काय करायला लागले की आम्हाला टायमिंग भेटत नाही, आपण सुरुवातीपासूनच काहीतरी 2 धडाका उडवायला सुरुवात करूया. मग त्याच्यात परत काही मुलांची अशी ऑब्जेक्शन आली की बाबा सांभाळून वाजव, मोजकच वाजव. म्हणजे बुवा वरचढ करत गेले आणि तुम्हाला दाबत. हा विषय म्हणजे प्रामुख्याने 70 ते 80% लोकांजवळ हा दिसून आला. कारण जर समजा आम्हाला स्वतंत्र वादन जर करायला भेटत नसेल, आता अंकित शिंदे माझा मित्र आहे, खूप सुंदर वाजवतो, त्याचा हात खूप गोड ऐकलेला आहे. असे बरेच कलाकार आहेत, म्हणजे दत्तप्रसाद खडपकर आहेत किंवा काय, खूप सुंदर लोक वाजवत आहेत. पण जे आम्ही शिकतोय त्याचा वापर करायचा कुठे? कारण सिंधुदुर्गात आपण भजनी बुवा बघायला गेलो, अजित गोसावी बुवा,
नितेश मिस्त्री बुवा, अमित मिस्त्री बुवा, रुपेंद्र परब बुवा, आपले सुंदर मिस्त्री बुवा, हे सगळे चांगले चांगले लोक गाणारी आहेत, पण यांच्याकडे फिक्स वादक आहेत, त्यांचे वादक आहेत. मग बाकीचे जे शिकणारे आहेत त्यांनी काय करायचं, म्हणजे जर भजनी बुवांची संख्या विशारद अलंकार होण्याची किंवा चांगली तयारी करण्याची जर 50% असेल तर पखवाज वादकाची तयारी 80% आहे. हे मी जाहीर सांगतो. कारण भजनी बुवा जर तुम्ही सिंधुदुर्गात बघायला गेलात, अलंकार असतील, विचार असतील, तर हाताच्या बोटावर मोजणे एवढे. सिंधुदुर्ग म्हणायला महाराष्ट्रामध्ये सिंधुदुर्ग, तर पखवाज वादक जर बघितलात तर ते अजूनही शिकतात. विशारद अलंकारात झालेले सुद्धा आहेत आणि बराचसा अजून वाट आहे तो विशारद अलंकाराच्या दिशेने चाललेला आहे. मग हे जे 50% बुवांकडे फिक्स आहे, मग उद्याला 50% लोकांकडे 30% लोकांनी काय करायचं? मग ते इतर बुवांकडे वाजवायला जातात. मग इतर बुवांकडे जर वाजवायला गेले तर शेवटी कलाकार म्हटलं तर नाव तर कमवायचं 100%. मग इतर कलाकारांकडे जर गेले तर मग तिथे बंधन असतात, बाबा मोजकच वाजव, जास्त ओल वाजवू नकोस. मग तो जेवढं शिकलेला आहे तो वाजवणार कुठे? कारण का तर तुम्ही बघा, आणि प्रत्येक भजनी बुवा बघितला तर प्रत्येक भजनी बुवाच्या समोर वही असते. काही हाताच्या बोटावर मोजके जर बुवा सोडले तर सगळे वही, सगळ्यांच्या समोर वही असते. प्रत्येकाची ती पानं परत अभंगाला वेगळं गवळण हे. पण कुठल्या पखवाज वादकाच्या समोर, तबला वादकाच्या समोर वही बघितली का? अजून तरी दिसली नाही. याच्यातच सगळं उत्तर आहे. कारण का तर पखवाज वादक रियाज करतात, वाजवतात किंवा काय करतात. म्हणजे जशी आता आपण महाराष्ट्राची लोकसंख्या म्हणतो ना, की जर 100% मुलगी असेल तर 70% मुली, बाकीच्या 30% काय करायचं? तसाच हा आमचा प्रॉब्लेम झालेला आहे की जर 50% जर बुवा जर चांगल्या लेवलचे गात असतील, अलंकार विशारद झाले असतील, प्रेझेंटेशन त्यांचं तुफान आहे, तर त्यांच्याकडे ठरलेले वादक आहेत. बाकीच्या वादकांना पर्याय नाही. मग ते काय करणार? इतर बुवा, मी कुठल्या बुवाला नाव ठेवत नाही, पण हाताची 5 बोट सांगितली. मग जर एका बोटाकडे सगळे एंगेजमेंट असेल तर बाकीची 4 बोटांकडे बाकीच्या ते गेलं पाहिजे. मग तिथे मग असा प्रॉब्लेम येतो की मग ते जरा सामावून वाजवा, जास्त ओव्हर वाद्य झालं किंवा काय काय असे बुवा सुद्धा आहेत. मी काही बोलतोय कारण मी हा शब्द काही का वापरतोय तर आता झाली आम्ही जी डबल गाडी ठेवलेली होती आमच्या गावात, हो बघितलं, खूप छान होती. पण त्याच्या अगोदर तो काय स्फोट झालेला होता, म्हणजे बऱ्याचशा बुवांनी गैरसमज केलेला होता. कारण ज्यांचा या कार्यक्रमाशी किंवा त्यांना तो मेसेज पूर्ण समजला नव्हता, अशा लोकांनी भरपूर विरोध केला. तर ते जाऊ दे, कार्यक्रम आमचा सक्सेस झाला, खूप लोकांना आवडला, विरोध करण्याची तोंड बंद झाली. पण काय होतं की हा विषय आल्यामुळे तो विषय काय होतं की ही जेव्हा भजनी भाऊ गातात किंवा भजनी भाऊ हे करतात, जेव्हा वाजवायला जातात त्यांच्याकडे, तर त्यांचं गाणं नसतं तेवढं, फक्त बोल बच्चन. बोल बच्चन जर असेल तर वाजवणार काय? बोलण्यात तर वाजवू शकत नाही. की दुसऱ्या दिवशी वादकाच्या नावाने बिल फाडायला मोकळे, जे आहे ते स्पष्ट बोलतो. स्पष्ट बोलण्यासाठी जे वादक चांगले वादक अशा काही बुवांकडे, गायकांकडे वाजवायला जातात, तर त्या भजनामध्ये जास्त ती बडबड दिसते. किंवा वेगळं काय वाजवायला गेलं की बुवा तरी चुकतो, मंडळी तरी चुकतात. मग अशा वादकांच्या नावावर खापर पडला आणि ते तू चुकलो ना म्हणून तर आमची बारी पडली, ते वाजवत नाही ना म्हणून आमची बारी पडली. अरे पण असे काही गायक आहेत की नुसता धिन्ना धिंदिना धिन्ना म्हणजे धिन्ना धिंदिना वाजवलं तरी ठेका वाजवते, 10 दिन धिन्ना तरी ठेका वाजवला तरी कार्यक्रम रंगेल करणारे गायक आहेत आपल्या सिंधुदुर्गात. मी फक्त सिंधुदुर्गापुरतं सध्या मर्यादित बोलतोय. अजित वसई आहेत, नितेश मिस्त्री आहेत, ह्यांना तुम्हाला काही जास्त वाजवायची गरज नाहीये, थोडकच वाजवा तर ते रंगेल करू शकतात, तुम्ही का करू शकता? हा प्रश्न आहे बुवा लोकांना, अर्थात काही बुवांना. मी परत ते अंडरलाईन करून सांगतोय, कारण परत कसं आहे की मग तू नावं घे, मग ते काही वाद करणारे असतात, मग तू त्यांची नावं नाही घेतलीस. असं असतं की नाव घेण्यापेक्षा प्रत्येकाने आपापलं आत्मपरीक्षण करायचं की आपण कुठल्या कॅटेगरीत मोडतोय ते, असे.
त्यामुळे हा विषय आहे. बुवा ठीक आहे, चांगले एक विषय म्हणजे तुमची दुःख आज प्रहारच्या व्यासपीठावरून लोकांना कळली. बुवांकडे हे दुःख गेलं हे तुम्ही डायरेक्ट बुवांना सांगू शकला नसता, पण प्रहार हे असं माध्यम आहे जे नेहमी चांगल्याचा गवागवा करतं, चांगलं दाखवतं आणि वाईटावर सातत्याने प्रहार असतात. पण हे प्रहार करताना तुमच्या हाताचा या पकवाजवर एकदा प्रहार होऊ दे. नक्की. 2 मिनिटं मी तुम्हाला जे काही गुरुजींनी आमच्या प्रसाद दिलेला आहे तो तुमच्यासमोर वाजवण्याचा प्रयत्न करतो. तबल्यामध्ये लढी हा प्रकार आहे. लढी एकच बोल असतो, त्याची माळ गुंफत गुंफत जायचं. असे मी खूप नाही, पण 1-2-3 तुम्हाला वाजवून दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर ह्याचीच दुसरी फरमाईश, दुसरी लढी फरमाईश नाही, दुसरी लढी तो चक्राला आता ह्याची लढी हे कशी आहे, रचना कशी आहे, आमचे पंडित कालनाथ मिश्रा गुरुजींनी बनवलेली आहे. आता तुमचंच नाव घेऊया. एक वैभव खानोलकर. पहिल्या लाईनीमध्ये वैभव खानोलकर आहे, दुसऱ्या लाईनीमध्ये भव खानोलकर आहे, तिसऱ्या लाईनीमध्ये व खानोलकर आहे, चौथ्या लाईनीमध्ये खानोलकर आहे, 5व्या लाईनीमध्ये नोलकर आहे. अशी त्या शब्दांची कोड आहे. धागितिरी 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 कथागिरी धागितिरी गदी गण धागितिरी कधी धागितिरी धागितिरी कथा कधी गण धा कथा कधी गण धा गदी गण धा गण धा 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 धा. मागे जाऊ नका, पुढे थांबा. पणंत नावाचा एक काहीतरी प्रकार आहे, त्याविषयी ऐकलंय, पण तो नेमका प्रकार काय आणि पणंत म्हणजे काय? तर तुम्ही जे बोल पखवाजवर वाजवता किंवा तबल्यावर वाजवता, तर ते बोल मुखावाटी तसे झाले पाहिजेत. पढन म्हणजे पडणे, बोलणे, हिंदी भाषा. हा, आणि भजंत म्हणजे वाजवणे. असे 2 हे आहेत ते. तर पढंत मध्ये काय असतं की आता म्हणजे आता हे जर विद्यार्थी किंवा जे कोण शिकणारे जर ऐकत असतील तर त्याच्यासाठी मी सांगत नाहीये, हे माझ्या गुरुनी सांगितलं, मी तुम्हाला सांगतोय. पोस्टमन मी माध्यम आहे, पोस्टमन. मी फक्त पोस्टमन आहे. ते तुमचं म्हणजे एक आम्ही काय बोलतो ते हमाल आहोत त्या संतांची किंवा त्या आमच्या गुरूंची. ती फक्त तो प्रसाद तुमच्यापर्यंत पोहोचवतो. काय की जेवढा आपण पखवाज चांगल्या तऱ्हेने वाजवतो तेवढे आपले बोल स्पष्ट पाहिजे, मुखावाटी सुद्धा. तो तिरगडता असा नाही झाला पाहिजे, स्पष्ट स्पष्ट. धा तिरे गिट तक ता तिरे गिट तक हा शब्द असेल तर बऱ्याच वेळा तो असं तो ब्लर होतो, म्हणजे शब्द तो स्पष्ट येत तो अशी जरी रेग्युलर सवय ठेवली आपण कठीण बोलायची किंवा अर्धा तास बोललो. जसं आपण गायन सुधारण्यासाठी आपण ओंकारचा स्वरलंकाराचा जसं आपण हे करतो, रियाज करतो, तसे काही बोल आहेत.
आता आता हे जर मी काही नाही, कारण रिदम म्हणजे आता कसं की तुम्ही आता कविता लिहिता तर त्याच्या मागच्या काहीतरी भावना असतील, त्या कवितेत चढ उतार असेल. जशा तुमच्या कविता जर एखाद्याने चोरून म्हटल्या तर त्याच्या मागचा भाव त्याला समजणार नाही, तो फक्त कविता वाचन करणार. बरोबर. पण जेव्हा तुमच्या समोर बसून ती कविता समजून घेणार तेव्हा तो तुमच्या मनात त्याच्या कविता लिहिण्याच्या मागची जी भावना असतील किंवा कविता का लिहिली हे सगळं मर्म त्याला तुम्ही सांगू शकता. तसाच हा विषय जेव्हा काय म्हणजे आता काही विद्यार्थी असे आहेत युट्यूबवरच रेकॉर्डिंग करून ऐकलं, एखादा बोल समजा कोणतरी ते चांगले पकवत असतील किंवा काय त्यांचं ते ऐकून वाजवणं, ऐकून वाजवा पण तो निकास महत्वाचा आहे. आता कवितेचं उदाहरण जरी तसंच आता मी आता हा जर परत जर बोलतोय हे सगळे पक्वाचे बोल आहेत, तो तसाच दिसला पाहिजे कारण हा बाप आहे. पक्वाज हा बाप आहे, डगा तबला ही तिची मुलं आहेत आणि ढोलकी स्त्रीलिंगी म्हणजे आपण तिची सहचारी म्हटलं तरी चालेल असे कुटुंब आहे. पखवाज दोन पंखाने आपण हे आपले पंख आहेत दोन पंखाने वाजवतो म्हणतो पखवाज असे. तर परत जागा होतो की पढन तुम्ही जेव्हा गुरुजींकडे समोर बसून शिकता तेव्हा तो नेमका बोल कसा आहे, कसा गेला पाहिजे, त्याचा निकास कसा हे समजू शकतो. पण तुम्ही एखादा रेकॉर्डिंग जर ऐकत असाल, युट्यूबवर बघून जर वाजत असाल तर तुम्ही बोल वाजवणार, तुम्हाला त्याच्यात मर्म नाही करणार, त्याची पार्श्वभूमी नाही करणार. आता उदाहरणार्थ एक आता आम्हाला एक पंडित कल्याण मिश्रा गुरुजींनी आता जो बोल मी म्हटलं ना तो माझ्या गोव्याच्या सरांचा आहे, एक बोल दर्जेदार उठाण आहे आमच्या गुरुजींचं. आता जर हे ते मी जर वाजवायला गेलो हे जर नुसतं मी जर वाजवायला गेलं ना तर तुम्ही काय वाजवताय ते काय समजत नाही. पण ते जर मी एक्सप्लेन केलं, एखादी तुम्हाला स्टोरी सांगितली, ही गोष्ट ना एक म्हणजे पंडित झाकीर भाई हे काम म्हणजे असं करतात. एखादं चक्र जर असं केलं तर ते कशा पद्धतीचं आहे म्हणजे स्टोरी समोर प्रेक्षकांच्या नजरेसमोर उभी करतात आणि वाजवतात. आता ह्याच हा बोल आहे, तर हा बोल कसा चालतो, भरलेला ट्रक आहे, फुल लोड भरलेला ट्रक आहे आणि मोठ्या चढावाने त्याला चालायचंय, तो सुसाट जाणार नाही, तो हलत डुलत म्हणजे तो परत अर्धवट गेला की घेर चेंज करणार. आता टू व्हीलर वाला जर असेल, बाईक वाला असेल तर तो काय टेम्पो सारखा सावकाश जाणार नाही, तो सुसाट असणार. म्हणजे काय वाट करून गेला, समजा त्याच्या समोर ट्रक जरी दुसरी गाडी समोरून आली म्हणजे मी पुढे काय बोललो त्यामुळे तुम्हाला समजलं म्हणजे काय झालं ते. म्हणजे हे जर त्यांना मी एक्सप्लेन जर असं केलं ना तर तो बोल त्यांना समजू शकतो की ते बोल एन्जॉय करू शकतात. तुम्ही किती वाजवता याच्यापेक्षा समोरचा जो रसिक आहे किंवा समोरची व्यक्ती ती किती एन्जॉय करते, किती आनंद घेते हे महत्वाचं आहे. नाहीतर नोटेशन आहे पकवाज भरपूर वाजवला आणि बाकीच्या बाबतीत मला माहिती नाही, पण तुम्ही जे काय वाजवलं त्याचा आनंद मी तर घेतोच आहे, पण समोर सगळे रसिक सुद्धा हा आनंद नक्कीच सांगत आहे. इतकं सुंदर तुमचं प्रेझेंटेशन आहे. अलीकडच्या काळामध्ये गुरु शिष्य परंपरेबद्दल आपण अनेक गोष्टी ऐकतो. अगदी एकलव्याने तर आपल्या गुरुला आज्ञा दिलेला आहे, ही आपली परंपरा आहे. त्याचे जास्त आपण खोलात न जाता मी गुरु शिष्य परंपरेकडे येतो. अलीकडच्या काळामध्ये शिष्य आपल्या गुरुला बदनाम करताना दिसतात, याच्याबद्दल आपण काय म्हणता? काय आहे की संस्कार, सगळ्यात महत्वाची गोष्ट संस्कार.
संस्कार त्याच्यावर कसे घडले आहेत ते सगळ्यात महत्वाचे आहेत. कारण मी माझ्या विद्यार्थ्यांना पण सांगतो, पैसे देऊन तुम्ही कुठल्याही मोठ्या गुरुकडे शिकू शकता, पण गुरुचा आशीर्वाद नाही भेटू शकत. त्याच्यासाठी गुरुच्या पोटातच निघावं लागतं. हे साधं वाक्य आहे आणि हे माझं नाही. मी परत सांगतो, मी पोस्टमन आहे, मी आम्हाला आहे. मी गुरुनी आम्हाला, कारण गुरुजी आमचे जे आहेत, जे महेश सावंत सर असू दे, दादा परमजी असू दे, किंवा पंडित सर असू दे, बघायचे सर असू दे, हे नुसतं शिकवत नाही, आम्हाला संस्कार देतात, संस्कार पण देतात. कारण नुसतं शिकवणं वेगळं, नुसतं शिकवा फी द्या तो विषय वेगळा, आणि संस्कार घडवणं, मुलांवर संस्कार घडणं, वादक कसा पाहिजे, वादकाकडे कोणते कोणते गुण पाहिजेत, कोणते दोष नसले पाहिजेत, हे सगळं ते शिकवतं. म्हणून महेश सावंत सर, दादा आमचे, हे अजूनही त्याच फोर्सने किंवा त्याच ताकदीने अजूनही या समाजात उभे आहेत. नक्कीच. कारण काय तर स्वभाव. आणि असे समाजात भरपूर कलाकार आहेत, भरपूर काही वाजवतात, पण स्वभावच त्यांचा धड नाही. स्वभाव धड नसल्यामुळे काय झालं की कोण त्यांना ऍक्सेप्ट नाही करत. त्यामुळे कसं आहे की गुरु शिष्य परंपरा जर म्हटली, जे जे आम्हाला आमचे गुरुजी सांगतात, तुम्ही गुरुच्या संपर्कात किती राहता, गुरूंना फॉलो किती करता, गुरूंचे गुणदोष किती तुम्ही पडताळून पाहता, त्याच्यातलं चांगलं किती आणि वाईट किती घेता, याच्यावर त्या विद्यार्थ्याची खरी कसरत म्हणजे समज होतो, त्याच्यावर तो विद्यार्थी घडत असतो. आता पंडित सुरेंद्र तळवलकर हे आहे, म्हणजे सगळी खूप मोठी मोठी लोक आहेत. ही लोक नुसते शिकवत नाही, हे मुलांना संस्कार सुद्धा देतात. की वादक म्हणजे नेमकं काय पाहिजे, तर त्याची खाली मान पाहिजे. कलाकार कोणताही असू दे, जे काय असेल ते वादनामध्ये. कारण तुम्हाला सांगतो, स्वभाव जेव्हा बाहेरच्या गेट पासनं जेव्हा स्टेज पर्यंत जातो व्यक्ती, तुम्हाला ते समजणार की तो कलाकार आहे किंवा काय आहे. तुम्ही कसं ओळखू शकता ते, बाबा सदरा घातलेला असेल किंवा लांब असेल तर ओळखू शकता. पण एखादा साधा सिंपल एक असेल, त्याला कलाकार मी कधी ओळखू शकता, जेव्हा स्टेजवर कला सादर कराल, तो करेल, तेव्हा तुम्ही म्हणणार की हा कलाकार आहे. बरोबर. मग स्टेजवर जाऊन तुम्ही कलाकार, मग ते काय म्हणतात की स्टेजवर तुम्ही जाल तेव्हा, म्हणजे गोष्टी सांगतात, स्टेजवर जाल तेव्हा तुम्ही कलाकार म्हणून शोभाल, पण स्टेज बाहेरच्या गेट पासून त्या स्टेज पर्यंत तुम्ही कसे राहिलात लोकांबरोबर, त्याच्यावर तुमची पात्रता समजते. त्यामुळे आधी माणूस म्हणून शिका, माणूस व्हायला शिका, आणि मग कलाकार व्हायला. खरंच कारण हे गुरुजींचे सगळे शब्द आहेत. मी परत सांगतो, हे माझं काहीच नाही, आणि ते आम्ही कुठेतरी स्वतःच्या म्हणजे जीवनात किंवा आयुष्यात ते वापरण्याचा आम्ही ही गोष्टी प्रयत्न करतोय. म्हणून आज कुठेतरी त्या गुरुंच्या कृपेने, त्या स्वामींच्या कृपेने, आई वडिलांच्या कृपेने आम्ही आज तप धरून आहोत. खरंच खूप सुंदर आपले अनुभव, आपण जे काही कथन करताय ते खूपच चांगलं आहे. ह्या गोष्टीकडे जाता मी थोडस तुमच्या पर्सनल आयुष्यामध्ये येतो. आपण 3 भाऊ आहात माझ्या माहितीनुसार. आपण पकवाजामध्ये अगदी उच्चतम शिखरावर आहात. दुसरा भाऊ जो आहे तो सध्या पेटीमध्ये, हार्मोनियम मध्ये आहे. दुसरा भाऊ आहे तो माझा दत्त माऊलीमध्ये, जो एक व्हिलन आहे, खलनायक करतो. आणि एक भाऊ आहे तुमचा उत्तम हार्मोनियम वादक आहे. हे तिघही तुम्ही वेगवेगळ्या प्रांतामध्ये तुमचं अढळ पद तुम्ही धारण केलेले आहात. हे कसं काय की माझं, मी तुम्हाला विषय क्लिअर केला. 2 नंबर हा जो भाऊ आहे ना माझा, दत्तप्रसाद तवटे, तर याच्याकडे एवढी ईश्वरी देणगी आहे. ईश्वरी देणगी मी असं काय म्हणतो, म्हणजे अंगावर काटा आला तर त्याच्यासोबत काही वाजवा, तो वाजून दाखवू शकतो. तो पखवाजही वाजवतो, ढोलकीही वाजवतो, पेटीही वाजवतो, भजनही करतो, बँजोही वाजवतो, दशावतारातही काम करतो, आणि त्याचा मेकअप वगैरे तुम्ही बघितला असाल. हे सगळ्या गोष्टी तो करतो. म्हणजे त्याला फक्त मी पखवाचं बेसिक एक शिकवलं असेल, पण असं भजन पण वाजवतो. पेटी वाजवायला मी त्याला काय शिकवले नाही की तो कोणाला शिकला नाही, पण भजन सुद्धा करतो. म्हणजे थोडक्यात काय तर तालाचं सुराचं सुद्धा त्याला ज्ञान आहे. आणि शाळेमध्ये असताना काय करायचं की आमची तुळसुले हायस्कूल ते असताना किंवा आमच्या जिल्हा परिषद मिटिंग शाळेत असताना सरस्वती पूजेला 10,000 नाटकं बसवायची.
दशात नाटकं बसायची तर हा नाटकं बसवायचं. कारण आमच्याकडे अजूनही बघितलं, आता टेपचा जमाना बंद गेला, पण आमच्याकडे अजूनही ऋतुराज मदालसा, वेळाचंदनची डबल कॅसेट, त्याच्यानंतर कंकाल घेतो पाताल घेतो, ह्या टेप कॅसेट सगळे आमच्याकडे अजून आहेत. शनिलक्ष्मी युद्ध, आमच्याकडे तुम्हाला हिंदी गाण्याची एकही कॅसेट भेटणार नाही. डबल वारीच्या कॅसेट आहेत आमच्याकडे, काशीराम परमबुवा जुन्या, ह्या जुन्या सगळ्या कॅसेटी आहेत. त्याच्यामध्ये त्यांनी भजन कसं केलं, कुठल्या लेवलला बोलले, हे सगळं त्या कॅसेट मध्ये आहे. तुम्ही कॅमेरा बोलताय? नाही, जे आहे जे त्यांचं बोलणं कसं होतं, त्यांचं भजन, हे सगळं त्या कॅसेट मध्ये आहे. पण आता कसं झालं की ते कॅसेट बंद झाल्या, त्याचे कॉपीराईट्स किंवा कोणाकडे काय नसल्यामुळे तो विषय तिथे स्टॉप झाला. लास्ट नंबरचा जो भाऊ आहे माझा आशिष तवटे, सध्या त्याचं ते धाव मोर आहे, धाव पावर वगैरे फेमस आहे काय, तर त्याचं काय की त्याला आम्ही जेव्हा भजन म्हणजे आम्ही जेव्हा सुरुवातीला शिकायला पाठवलं ना, तो कॅशो वाजवायचा. त्याला पहिला मी शिकायला पाठवलं भाईचं उस्ताद म्हणून. आणि आमचं स्वप्न काय होतं की त्याने भजन करावं, स्पर्धांमध्ये भाग घ्यावा. तर शेवटी कसं असतं की देव सगळ्याच गोष्टी सगळ्यांना देत नाही. कुठेतरी एक अशी क्रॉस रेषा मारून ठेवतो किंवा एक गाठ मारून ठेवतो. त्याचा एक बोलण्याचा प्रॉब्लेम, म्हणजे बोलताना तो अडकळतो. बाकी तुम्ही गाणी कुठलीही त्याला सांगा, अचानक वाजवायला सांगा, एखाद्याला साथ करायला सांगा, तो अजिबात चुकत नाही किंवा मागे येत नाही. पण त्याला जर सांगितलं की अशी जे जरा बक्षीस वाचून दाखवतो, तो नाही वाचू शकतो. हे म्हणजे दुःख वाटतं माझी भाऊ म्हणून. कारण का तर त्याच्याबद्दल मी खूप स्वप्न बघितली. कारण माझ्या जर घरात जर हा बुवा आहे किंवा भजनी बुवा आहे किंवा काय आहे, तर मी दुसरीकडे कशाला वाजवायला जाऊ? मी माझ्याच भावंडांना पुढे घेऊन जाईन ना, जर माझ्याकडे तेवढी ताकद असेल तर. असा विषय होतोय तर की तो बोलताना वाटत. मग त्याने मला हे केलं, आम्ही भावाने ठरवलं. आणि ह्याच्यामध्ये आई वडिलांनी आमचं काय डिसिजन नसतं, कारण त्यांना माहिती आम्ही काही चुकीचं करणार नाही. ते सगळ्या गोष्टीसाठी आमच्या पाठीशी असतात. तर म्हटलं तो दशावतारामध्ये बोल, दशावताराचं चित्र वाईट नाहीये, दशावतारामध्ये चालेल. आणि तो वीरभद्र कंपनीचं एक नाटक होतं राजापूरला, मुंबईची कंपनी आहे. तर रामचंद्र परब त्याला घेऊन गेले दीक्षित, चल वाजव. तो बोललो की मी काळीबनला वाजवतो, वाजव, चुकलं तर चुकला, कोणाक समासन केले. असा करून ते सफेद चार हे वाजून नंतर मग दिनेश गोरे यांच्या कंपनीत पपुनाथ सरांबरोबर शनई वगैरे सगळ्यांबरोबर त्याने वाजवलं. म्हणजे आज गेली 5 वर्ष तो देवेंद्र नायकांच्या कंपनीमध्ये आहे, चेअरमन प्रकाश. त्यांनी एवढं नाव कमवलं की काय केलं. तर ही सगळी गणपतीची कृपा आहे आणि त्याचे परिश्रम आहे. कारण काय की दशावतार हा त्याचा धंदा नाहीये, म्हणजे मुख्य गोष्ट सांगतो. त्याचा बिझनेस काय तर त्याची प्रेस आहे, प्रिंटिंग प्रेस आहे. तो ग्राफिक डिझायनर आहे. रात्री किती वाजता नाटक संपवले? 6 वाजता संपवले. दोन्ही भाऊ म्हणजे 6 वाजता संपवले, सकाळी तर 5 वाजता. त्यांना 8 वाजता कामावर जावंच लागतं. त्यामुळे काम धंदा सामोर हे सगळं केलेलं आहे आणि त्या गणपतीने त्यांना हेच दिलेलं आहे. धन्यवाद. तुम्ही बोलता थोडेसे भावुक झालात. तुमच्या भावाबद्दल असलेलं प्रेम, निष्ठा आपले पण दिसलं आणि ते साहजिक आहे, आपण माणसं आहोत. आणि आम्ही तिघही जरी एका वेगवेगळ्या क्षेत्रात असलो किंवा काय तरी आम्ही आमचं तिघही अजून आम्ही एकत्रच आहोत आई वडिलांसोबत. आमच्यासोबत आई वडील नाहीये, आम्ही आई वडिलांसोबत आहोत अजूनही. आमची अजूनही चूल एकच आहे. आम्ही म्हणजे जे आम्ही आमच्याकडे असं आहे की आम्ही तिघही जे आम्ही काही ठरवू किंवा काय ते फायनल असणार. आणि आम्हाला माहिती आहे की तिघांचा एकही चुकीच्या मार्गाने किंवा चुकीच्या दिशेने जाणार नाही. नक्कीच गोवा, याच्याबद्दलच तुमचं कौतुक आहे. पुढे मगाशी बोलता आपण पटकन म्हणाला हा धंदा नाही आमचा, आज भजन धंदा झालाय असे अनेक गोवाने सांगितलं. तुम्ही त्याच्याकडे कसं बघता? भजन धंदा झालाच आहे, कारण अशी कितीतरी भजनी गोवा आहेत की भजनासाठी नोकरी सोडलेली आहे. कारण का तर एक असं पण कारण होऊ शकतं की बाबा नोकरीला दांड्या होतात, जागरण रोजची झेपत नाही, पण कामावर त्रास होतो किंवा काय असंही होऊ शकतं. मग त्याच्यासाठी भजनं सोडली, नोकरी धंदे सोडले. मग आता काय होतंय की स्पर्धा चालू आहे की मला कमीत कमी महिन्याला एवढ्या तरी कार्यक्रम पाहिजे. तर मी माझा हे सगळं ते जो प्रपंच आहे तो चालू शकतो ते काय करू शकतो. पण काही लोक असे सुद्धा आहेत की त्यांची स्वतःची बिझनेस आहे, ते स्वतः आता कासले बुवा म्हणजे रेल्वेमध्ये कामाला होते.
लोकडे बुवा आमचे, हे मला वाटतं काहीतरी BSNL का एअरटेल म्हणजे टेलिफोन देण्याच्या याच्यामध्ये कामाला, मुली घरमध्ये कामाला लागते. पंचायत हे सगळ्यांनी कामधंदे सगळे सांभाळून सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. पण आता काय झालंय की काही बुवांच्या, परत तो शब्द वापरते, काही बुवांच्या येते की भजन पैसा कमावण्याचं साधन. कसं असतं की आता आम्ही म्हणजे परत समोर असं पण होऊ शकतो की तुम्ही पण मुलांना शिकवता, तुम्ही काय फुकट शिकवता का, तुम्ही पण पैसे घेता का, बरोबर. पैसे घेणं, मानधन घेणं आणि त्याच्यावर उपजीविका चालवणं याच्यात खूप फरक आहे. कारण मी माझे क्लास चालवतोय, माझी नादसंगीत विद्यालय म्हणून माझी रजिस्टर संस्था आहे. आता ही एक मुलाखतीच्या दरम्यान सांगतो, म्हणजे बहुतेक ती ऍड होऊ शकते किंवा असं परत ते होऊ शकतं की नाद संगीत विद्यालय म्हणून आहे माझं, नाद सांस्कृतिक कला केंद्र सिंधुदुर्ग, त्याच्या अंडर नाद संगीत विद्यालय माझी संस्था आहे, रजिस्टर संस्था आहे. या संस्थेमध्ये आज जवळजवळ 250च्या वरती पक्वास तबला रोगी शिकणारी मुलं आहेत. हार्मोनियम गाण्यासाठी वेगळे, डान्ससाठी वेगळे, ड्रॉइंगसाठी वेगळे, ते वेगळे, त्याच्यासाठी वेगवेगळे शिक्षक ठेवलेले आहेत. आणि या शिक्षकांमध्ये सायली शिवलकर डान्ससाठी, तळेबाजारला विश्वास प्रभू देसाई सर हार्मोनियम विभागासाठी, परब सर वगैरे. म्हणजे हे सगळी मातबर लोक आम्हाला मिळाली. पण आमच्या संगीत विद्यालयाचं वैशिष्ट्य काय माहितीये की गुरुपूजन आम्ही करत नाही. वैशिष्ट्य म्हणजे काय तुम्हाला सांगतो, गुरुपूजन करावं पण आम्ही कुठल्या पद्धतीनं करत नाही. तुम्ही पैसे काढा, मला पूजा, मला मार्केटमध्ये घेऊन. कारण आता हा एक काय म्हणतात ते ऍडव्हर्टाईजचा विषय झालेला आहे किंवा त्यांनी गुरुपौर्णिमा केली ना, आपण त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं करूया असं. शेवटी काय गुरुपौर्णिमा, गुरुबद्दल आत्मीयता ही प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात पाहिजे. तो देखावा नाही किंवा तो दिखावा करण्याची गोष्ट नाही. बरोबर. आम्ही संगीत विद्यालयामध्ये क्लासच्या फी व्यतिरिक्त आणि परीक्षेच्या फी व्यतिरिक्त एकही रुपया आकारत मुलांकडे. म्हणजे आता माझी मुलं जेव्हा व्हिडिओ बघतील त्यांनी ते कमेंट करून सांगतील तुम्हाला हे खरं आहे की खोटं आहे. कारण हे समोर बोलणं त्याच्यासाठी पण तेवढी खरी बाजू, सत्य बाजू लागते. तर जी फी आहे महिन्याची आणि जी परीक्षेची फी आहे गांधर्वाची, एवढ्याच फी व्यतिरिक्त मी एकही मुलांकडनं फी घेत नाही. त्याच्या पलीकडे आज बरीचशी मुलं चांगली वाजवणारी आहेत किंवा काय आहेत. दरवर्षी आम्ही 3-3, 4-4 मुली दत्तक घेतो आम्ही. त्यांचं पूर्ण शिक्षण जे आहे ते माझे काही मित्र आहेत जे स्पॉन्सर करतात त्यांना किंवा त्यांच्याकडनं ते शिकून घेतात. आता तुम्ही म्हणाल की स्पॉन्सर केलेले पैसे तुम्हालाच भेटतात. जी साप्ताहिक 100 रुपये फी असेल तर फी आम्ही त्यांच्याकडनं 50 रुपयेच घेतो. कारण का, मी मोफत शिकवेन, बाकीचे शिक्षक त्यांना काहीतरी द्यावं लागतं. त्यामुळे असे काही माझे मित्र आहेत जे डॉक्टर आहेत, इंजिनियर आहेत, सीए आहेत, ते आम्हाला या संस्थेला मदत करतात आणि त्याच्यातनं आम्ही ह्या मुलींना घडवतो. त्याच्याही पलीकडे त्यांचे आई वडील नाहीये, ज्या मुलांचे आई वडील नाही, जे काकांकडे, मामाकडे, म्हणजे इतर मावशीकडे, म्हणजे दुसऱ्या व्यक्ती त्यांचं आई आणि वडिलांचं क्षेत्र हरवलेलं आहे, अशा व्यक्तींकडे जे राहतात तर त्यांना नादसंगीत विद्यालय त्यांची इच्छा जोपर्यंत असेल तोपर्यंत त्यांना मोफत शिकवते. आणि असे माझ्याकडे आता कमीत कमी 7 ते 8 विद्यार्थी आहेत की ज्यांचं आई वडिलांचं क्षेत्र हरवलेलं आहे. पण ती मुलं वाजवतात पण तेवढीच. म्हणजे जी मेहनत आम्ही घेतो ती फुकट जात नाही, ते त्याचा रिझल्ट मुलं देत आहेत असे. परत एक हॉस्टेल म्हणून आहे आमच्याकडे नांदगावला, म्हणजे एक पण आदिवासी समाजाचे असं किंवा हे भंगार वगैरे ते समाज, तर त्यांचा एक मुलगा आमच्या डान्स शिकतो. एवढा तुफान डान्स करतो तो, खूप तुफान डान्स करतो. मग अशा मुलांकडे आम्ही फीचा विचार करत नाही. कारण कसं आहे की ही मुलं संगीत विद्यालयाचं नाव करणार आणि हीच मुलं परत गुरूंचं नाव करणार. कारण आम्ही कलाकार म्हणून आमचं नाव आम्ही करून ठेवलेलं आहे, पण आता आम्हाला कुठेतरी गुरु म्हणून आम्हाला नाव करायचंय. मग ती जबाबदारी या विद्यार्थ्यांकडे असते. खरंच खूप सुंदर. म्हणजे एक सामाजिक भान विकासन, एका संस्थेची उभारणी करणं आणि त्या संस्थेच्या माध्यमातून समाजातील तळागाळातील लोकांना एकत्र करून त्यांना चांगलं. आणि माझे जे क्लास आहेत ना ते शहरात नाहीये, हे तुम्हाला सांगतो, खेड्यात आहेत की ज्या मुलांना शहरात यायला गाडी नाहीये, मोजक्याच गाड्या आहेत, पालक सोडू शकत नाही, मग त्यांच्याकडे जाऊन आम्ही शिकवतो. खूप सुंदर. आणि तुमची कल्पना सुद्धा अनेक लोकांना भावणारी अशी आहे.
तुमच्या या संगीत विद्यालयाला किंवा या संस्थेला मी पुनश्च एकदा पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. जोपर्यंत तुमच्यासारखे ज्याला आपण निस्वार्थी लोक, निस्पृह लोक समाजात आहेत, तोपर्यंत आमच्या सिंधुदुर्गाच्या संस्कृतीला कशाची. आणि हे सगळे मार्गदर्शन आमची गुरुच लोक करतात. म्हणजे तुम्ही सगळं करता पण तुम्ही धंदा केलेला नाही. नाही. कारण म्हणून मी सांगितलं ते काय, आज एवढे पैसे काढा रे, उद्या तेवढे पैसे काढा, उद्या असं करायचे तसं करायचे नाही. तुम्ही शिका, जे शिकताय त्याचा फक्त तुम्ही बेनिफिट. कारण विद्या ही कुठली फुकट शिकायची नसते, काहीतरी द्यायचं असतं. मग ते एक निमित्त म्हणून आम्ही ती चालवतो. कारण जागा पण आमच्या त्या रेंटने असतात किंवा काय असतात, म्हणून त्याने फक्त एक माफक फी ठेवलेली आहे. त्याच्या व्यतिरिक्त संगीत विद्यालयामध्ये कुठलीही फी आकारली जात नाही कुठल्याही मुलांकडे. नाही, खरंच खूप सुंदर म्हणजे कौतुक करण्यासारखा विषय तुम्ही आज प्रहारच्या माध्यमातून लोकांसमोर आणलात. कारण आपल्या लोकांमध्ये हेच कमीपणा आहे की आपण कधी जे चांगले लोक असतात ते जाहिरातबाजी करत नाही, ते सतत काम करत असतात. आज प्रहारमुळे का असे ना, तुमच्यासारख्या एका चांगल्या व्यक्तीबरोबर काही क्षण बसता आलं, काही क्षण बोलता आलं किंवा जाणून घेता आलं. मला पण खूप बरं वाटतं. कारण आज खूप हे माध्यम जे असं आहे ना की काही मिनिटात, काही तासात, काही सेकंदात सगळ्यांसमोर जाता येतं. त्यामुळे तुमचे सुद्धा, या प्रहारचे सुद्धा खूप खूप आभार आहेत या गोष्टीचे. व अलीकडच्या काळामध्ये आपण जर बघितलं तर आज 2020 वरून प्रचंड म्हणजे खरं तर कलेमध्ये संवाद झाला पाहिजे ते वादच होतात. म्हणजे अहोबुवा पासून रे बुवा हा जो प्रवास आहे तो तुम्ही कदाचित बघितला असणार, बघितलेला आहे. काय होते माहितीये का की स्पष्ट जर बोलायला गेलं, कारण मी मगाशी तुम्ही सांगितलं हे स्पष्ट बोलायचं माध्यम आहे. जे भजनांमध्ये जो रिस्पेक्ट होता एकमेकांबद्दल, बुवांबद्दल जो आदर होता, तो आता कुठेतरी कमी दिसून येतोय. स्टेजवर तो नाहीच, पण स्टेजच्या खाली पण नाही. मग आज तो मला असाच बोलला, मग त्याची उद्या पुढच्या वेळेला बघूया नाही ते आपण असं करूया, म्हणजे सगळं प्लॅनिंग नाही. पण हे जुन्या जाणत्या किंवा हे जे नावाजलेले बुवा आहेत, हरियाण बुवा आहेत. हरियाण बुवा म्हणजे मी त्यांना सासरे म्हणते, माझ्या मला जावई म्हणतात ते हरियाण बुवा. तर हरियाण बुवा, लोकरे बुवा, मुनगेकर बुवा हे हे ज्यांचे जेव्हा एकमेकांचे बाऱ्या असतात ना, गुरव बुवा, कासले बुवा, हे एकमेकांच्या पाया पडतात. हे मी बघितलेलं आहे. बारी सुरू व्हायच्या अगोदर किंवा बारी संपल्याच्यानंतर घरी जातात, हे एकमेकांच्या पाया पडतात. मग हे अलीकडचे पडतात का तसं? ते शिवाने लाखोरी वाहतात ना. मग तेच सांगतोय ना. मग आता बघा, त्यावेळेला सुद्धा खूप मोठमोठ्या बाऱ्या झाल्यात, हानामारीपर्यंत बाऱ्या झाल्यात किंवा एकदम अश्लीलतेचा कळस गाठलेले. आता मी काशीराम परब बुवांची एक बारी सांगतो तुम्हाला. जोगेश्वरीला मालवणी महोत्सवाला बारी होती आणि समोर होते परशुराम पांचाळ बुवा आणि भाऊ होते. भाऊ म्हणजे आमचे माऊली भाऊ सावंत, ते वाजवायला होते पकवाज आणि मी काशीराम परब बुवा. ती बारी एवढी तुफान झालेली, खूप बोलणं झालेलं, म्हणजे जे आता जे जसं बोलणं होतं तसं बोलणं झालेलं. पण काय माहितीये की माझे काही युट्यूबचे मित्र आहेत, हल्लीच त्या दिवशी त्या कुठल्या तरी अभंगाची गोडी का अभंगाच्या त्या कुठल्या तरी ग्रुपवर मिशन पूर्ण असं त्यांचं नाव आहे काहीतरी, त्यांचं नाव आता लक्षात नाही माझ्या, शिवाजी सावंत का नाव असं काही नाव आहे. त्यांनी एक विषय मांडला, तो मला पटला काय की हे सगळ्या युट्यूब वाल्यांचं मी नाही बोलत आहे. भले 80% युट्यूब वाले चांगले पण आहेत, असतील आहेतच, पण असे काही युट्यूब वाले जे आहेत ना, सबस्क्रायबर वाढवण्याच्या नादात, व्ह्यूज वाढवण्याच्या नादात चुकीचं भजन लोकांसमोर मांडलं, रसिकांच्या समोर मांडलं. म्हणजेच काय चुकीचं भजन मी असं का म्हणतो, आता याच्यात पण असं सांगितलं मी नाव घेऊन बोला, तर नाव घेऊन पण मी नाही बोलू शकत, कारण ज्यांनी आत्मपरीक्षण आपलं करावं किंवा जुने व्हिडिओ टाकले ते बघायला. पेटलेली बारी. आता बारी ही पेटण्याचा काय विषय आहे, भर भजनातनं उठून गेले, पहिल्यांदाच एवढे बोलले, तुफान बराडा, म्हणजे ही टपोरी भाषा भजनामध्ये ह्या युट्यूबच्या टायटलमुळे आली. ठीक आहे, बुवा बोलतायत मान्य आहे, पण जेव्हा जुने बुवा बोलायचे किंवा काय तेव्हा युट्यूबचं माध्यम नव्हतं. तेव्हा ज्या गावात जो विषय झाला ना, त्या गावापुरताच स्टॉप व्हायचा आणि मध्येच राहायचं, तिथल्या तिथे स्टॉप व्हायचा. पण आता काय झालंय की कुडाळमध्ये समजा एखादा कार्यक्रम असेल ना, तर तो युट्यूबच्या मार्गाने तो बुवा घरी किंवा ते मंडळ घरी येईपर्यंत सगळीकडे जगप्रसिद्ध झालेलं असतं. त्याच्या खाली ज्या कमेंट असतात ना, त्या एकदम काय होतं पुण्य वाचायच्या म्हणजे एवढी त्याची हे नसते.
मग एवढं आपलं भजन खाली आहे का? सिंधुदुर्गातलं भजन, आता भजनाचे 2 प्रकार आहेत, एक वारकरी भजन आणि एक घरकरी भजन. रायगड वगैरे साईडला तिकडे काय असतं, ते वारकरी टाईप भजन असतं, म्हणजे तिकडे कसं की गायक मेन असतो त्यांचा, कोरस गातात किंवा काय. पण आपल्याकडे घरकरी भजन आहे, जेवढा गायक महत्वाचा तेवढा कोरस महत्वाचा, तेवढा वादक महत्वाचा, म्हणून आपलं घरकरी भजन. आमच्याकडे नोटेशन म्हणणारी बघा ना केवढी चांगली चांगली मंडळ आहेत, हे बाहेर कुठेतरी कमी असतं. जेव्हा आम्ही जातो ना, दुसऱ्या प्रांतात जातो, दुसऱ्या राज्यात जातो किंवा दुसऱ्या जिल्ह्यात जातो ना, तेव्हा हे कमी असतं. हे सिंधुदुर्गमध्ये का, हे रत्नागिरीमध्ये का? मग एवढं जर चांगलं भजन आहे ना, मग तुम्ही चुकीचं भजन का लोकांना दाखवता? त्यापेक्षा असं दाखवलं बाबा पहिल्यांदाच रूपावली ही या पद्धतीने गायली, पहिल्यांदाच नोटेशन आडमात्रामध्ये गायलं, ते कळलं पाहिजे ना तुमच्या युट्यूब वाल्यांना. हा, आता याच्यामध्ये युट्यूब वाले असे आहेत की काही संगीताशी निगडित आहेत, काही जणांचं संगीताशी काही पत्ता नाही, फक्त चॅनल चालवायचं. तुम्हाला उदाहरण माहिती आहे, दशावतारी नाटकं, ज्यांचा नाटकाशी काही संबंध नव्हता, रामाची सीता कोण माहित नाही किंवा राम कुठे वनवासाला गेला किती वर्ष, ज्याला काही माहिती नाही, ते सुद्धा युट्यूबला व्हिडिओ टाकायचे. पण दशावतारी बांधवांचे मी सगळ्यांचे या निमित्ताने मी आभार मानतो. कारण तुम्हाला सांगतो, कारण मध्यंतरीचा काळ एवढा असा आलेला की दशावतारी नाटकांना गर्दी व्हायची नाही. पण जेव्हा युट्यूब बंद केलं तेव्हा आज बघा तुमच्या गावात कुठलंही नाटक असू दे, तिथे तुफान गर्दी असते. कारण काय, तर नवीन नवीन त्यांना भाग काढता आले, ते लोकांना बघता आले. नाहीतर काय होतं, अरे ते नाटक ना, ते काय उद्या मला काय युट्यूबवर भेटेल. बारीचा आता तो विषय झालाय. कारण काय, लोक बारीला गर्दी कमी का करतात, तर ती बारी आहे ना, ती काय उद्या परवा भेटेल युट्यूबला, तिकडे आता कशाला जागा भेटेल. त्यामुळे लोक तिथे रसिक जे जागेवर यायची ती यायची बंद झाली. बुवांचा काय प्रॉब्लेम झाला, युट्यूबमुळे, म्हणजे जेवढं चांगलं आहे युट्यूबमुळे लोकांनी बुवांना प्रसिद्धी सुद्धा मिळाली. पण परत मी सांगते, भजन हे प्रसिद्धीचं माध्यम नाही. प्रसिद्धी कोण आहे, ते गौतमी पाटील पण करते ना प्रसिद्धी, तो डान्स आहे का किंवा काय, आपल्याला सिंधुदुर्गात तिला बंद केलं तो विषय सोडून द्या, किंवा ते योग्यच केलं सगळ्या सिंधुदुर्गवासियांनी किंवा सगळ्या आपल्या महाराष्ट्रीय लोकांनी. पण एवढं आपलं खायच्या तात्याचं भजन आहे का, युट्यूबवाला नाही, मग असं का? म्हणजे थोडक्यात तुम्ही हे सगळं खापर युट्यूबवाल्यावर फोडताय की काय? हा, युट्यूबवाल्यावर कोणावर फोडतोय मी, तर जे भजनाची विटंबना करतायत. म्हणजे विटंबना म्हणजे काय, चुकीचं भजन लोकांपर्यंत पोहोचवतात. आता माझे मित्र आहेत ना काही काही चांगले, तुषार नलावडे आहेत, परत ते मला वाटतं तुषार शिंदे वगैरे, हे सगळी मुलं चांगली चांगली युट्यूबला टाकणार आहेत. रुपेश भीतीये म्हणून, राजू भीतीये म्हणजे ढोलकीवादक आपले इकडचे माणगाव साईडचे, निळेली साईडचे होते, त्यासाठी कुठचे होते, म्हणजे एवढे किती मुलं टाकतात ना. पण त्यांनाच काय प्रॉब्लेम नाहीये. ते काय म्हणतात की आम्ही प्रत्येक प्रामाणिकपणे बुवांना फेमस करतोय किंवा प्रसिद्ध करतोय किंवा काय करतोय. मग जर असं हे जर प्रामाणिक प्रयत्न करतात, मग हे बाकीचे जे कोण म्हणजे आम्ही त्यांना वीर संतोषी माणसं म्हणतो, कारण तिथे चांगलं होतं तिथे वाईट लोक असतातच असतात. म्हणजे असे काही हाताच्या बोटावर माणसं आहेत. मग तुम्ही भजन चुकीचं का पोहोचवता? कारण का, तर एखाद्या गावात जर भजन असेल ना, मी बुवांचं पण सांगतो मी याच्यात, एखाद्या गावात जर भजन असेल तर तिथल्या महिला कुठे कार्यक्रमाला बाहेर जात नाही, पुरुष जातो गाडी घेऊन किंवा बाबाचं आपण सगळे. मग एखाद्या महिला, त्या गावामध्ये महिला एकत्र येत आहेत, जर ती त्या ठिकाणी जर बुवा इकडची भांडणं उरकून काढतायत, त्या महिलांना काही देणं घेणं नाही त्या कार्यक्रमाशी, त्या विषयाशी, कार्यक्रमाशी नाही, त्या विषयाशी काही देणं घेणं नाही. मग तुम्ही तिथे जाऊन लोक ते विषय मांडून तुम्ही तो कार्यक्रम पार करताय, परत मंडळ परत तुम्हाला 10,000 रुपये देते, परत ते बक्षीस देतात, ती वेगळी काय प्रकार आहे? काय दिवसभर पुण्याचं काम करायचं, होम हवन करायची, यज्ञ करायची, सत्यनारायणाची पूजा करायची, सगळं करायचं, आणि रात्री कोणतरी अशी म्हणजे हाताच्या बोटावर कोणतरी अशी बुवा आहे ते हाणून तिथे ठेवायचे आणि सगळ्या पुण्याचा पापात रूपांतर करायचं. ही सत्य परिस्थिती आहे. ऐकताय ना बुवा? म्हणजे कारण मी आज 2 वर्ष मी आमच्या गावात कार्यक्रम ठेवतोय. कुठे ठेवतोय? आमच्या भालचंद्र मठामध्ये किंवा काय, तिथले कार्यक्रम बघा, मी 28 ठेवतोय ना तिथे, आमने सामने ठेवते, पण तिथलं नियोजन बघा ना कसं आहे. आता काही बुवा आहेत किंवा नको ते हातवारे करतात, नको त्या काय इशारे करतात किंवा काय करतात. मग त्या बुवा आयोजक किंवा पब्लिक चुकीचं नाही, मी हे पब्लिकला गुरु हे धरत नाहीये, मी चुकीचं मानत नाही, बुवाच चुकीचे आहेत. हेच मागण्या लोकरेबा मंगेकर बुवांकडनं का मागत नाहीत, गुरु बुवांकडनं का मागत नाहीत, कासदेव बुवांकडनं ह्या मागण्या का हे करत नाहीत?
कारण त्यांनी आपलं भजन ठेवलंय ना मेंटेन. त्यांना पण आज बोलवतात ना, की त्यांचं पण आज नाव आहे ना. आज कासले बुवा, मुंगेकर बुवा, लोकरे बुवा, गुरव बुवा, वाळवे बुवा, ही सगळी जी खूप अजून नाव आहेत. मग ह्यांना आदराने बोलवतात ना. जेव्हा ते एखाद्या मंडळात येतात की मंडळाचे लोक त्यांच्या पायाला हात लावतात ना. मग आताच्या बुवांमध्ये का गुण दिसून येत नाही? कारण काय तर मगाशी तुम्ही बोललात की अहो बुवापासून अरे बुवांचा जो प्रवास आहे ना, त्याला कारणीभूत बुवाच आहेत. कारण बुवांनीच एकमेकांची स्टेजवर शिल्लक ठेवली, नाही तर पब्लिक कडनं तुम्ही, रसिकांकडनं तुम्ही मोठे मला कसे तुम्हाला काय भेटणार? माझ मोठे हे जे बुवा आहेत किंवा आता रशीदकर बुवा, गोठणकर बुवा, चंद्रकांत जाधव बुवा, विशाल मसूरकर बुवा, दुर्वास गुरव, उमेश वंदारे, सगळे चांगले चांगले बुवा आहेत नवीन. मग हे भजनच करतात, मग यांनाही बोलवतात ना लोक. मी दोष कोणाला देतो की याच्यात बुवा बरोबर आहे, आयोजन तुमचं कसं आहे? आयोजक काय? आयोजकांच्या बायका मुलं कार्यक्रम बघतील असाच कार्यक्रम त्यांनी ठेवायचा. बरोबर आहे ना? बरोबर. आता मी जर कार्यक्रम ठेवतोय तर माझी बायका मुलं तिथे कार्यक्रम बघायला बसणार. मग तिथे जर ते पानसटगिरी असेल, विनोद खराब असतील किंवा चुकीचे घाणेरडे जर बघायचे असतील तर मला सांगणार ना की काय तुम्ही कार्यक्रम ठेवलाय म्हणून. आणि सुरुवातीला परत सांगतात की आम्ही एवढं काय बोलणार नाही की तुमचे कान हातावर म्हणजे कानावर हात जातील किंवा, आणि शेवटी म्हणजे कुठेतरी आपण घसरतोय याचं भानच नाहीये आपल्याला. कारण काय, बक्षीस पैसा भेटतोय. अरे पण जे चांगले भजन करतायत त्यांना सुद्धा बक्षीस भेटतायत. आज म्हणजे पंचायत एक वाक्य तुम्हाला सांगतो आता ह्या निमित्ताने. भजन कशाला म्हणतात? आता प्रत्येक भजनाची व्याख्या कशी आपल्या परीने आपल्या सोयीनुसार बनवत चाललं. पण पंचायत भजनाची व्याख्या कशी बनवायची की भजन कशाला म्हणायचं की जे रसिक आलेत ना ते घरी जाताना एखादं गाणं गुणगुणत जरी गेले, शब्द नको त्यांना, शब्दाशी काही देणं घेणं नाही, चाल जरी गुणगुणत गेलं तरी आपलं भजन पोचलं देवाकडे किंवा परमेश्वराकडे भजन पोचलं. रसिक म्हणजे कोण आहे? देवाची जागा. आपण त्यांना देवाच्या जागेवर मानतो ना, रसिक मायबाप मानतो ना त्यांना. मग भजन ह्यालाच म्हणतात की तुमचं, आता तुम्ही एखादी आता आमच्याकडे ज्या बाऱ्या झाल्या बघा, वाईट कुठली गोष्ट असते? पाठून बोलणारी ही जी गोष्ट असते ती वाईट असते, समोर बोलणारे असतात ना हे चांगलं असतं. आमच्या बाजूला समोर विरोध झाला, समोरासमोर. तुम्ही असं सगळ्या बुवांना बोललात म्हणजे काय? मी म्हटलं मी सगळ्या बुवांना कोणालाच बोललेलो नाही. आम्ही जे आयोजक म्हणून ज्या बुवांना फोन केला त्या बुवांनी आम्हाला नकार दर्शविला. ती बारी करण्यासाठी ते कॅपेबल नव्हती किंवा त्यांना वेळ नसेल. बघा मी काय म्हणते, कॅपेबलही नसतील किंवा वेळही नसेल, दोन्ही गोष्टी आहेत. मग ज्याच्यात आयोजक म्हणून आमची जी काही फरफट झाली किंवा काय झाली तो विषय आम्ही त्या ग्रुपवर मांडला ना. त्याच्यात चुकीचं काय नव्हतं. मदत तुमचं असेल तर मग आम्ही ज्या बुवांना फोन केला त्याने ते चॅलेंज स्वीकारलं पाहिजे होतं. तिथे काय होतं, आमची बारी जी होती तिथे फालतूगिरी बडबड काहीच नाही, बोलायचा चान्सच नव्हता. कारण बारीच्या सुरुवातीपासून शेवटच्या गजरापर्यंत बुवा टेन्शन मध्ये म्हणजे कशाला? प्रश्न काय विचारतील, वादक टेन्शन मध्ये, वादकांना काय विचारायला, पण गजराला चाल कोणती देणार याच्या टेन्शन मध्ये, अभंग कोणता आपल्या पदरी पडणार, पण त्याचा अर्थ काय सांगायचा ह्या टेन्शन मध्ये बारी संपली ना. त्यांनाच कळली नाही आपण काय केलं ते. मग अशा बाऱ्यांना लोक थांबतात ना, जे लोकांच्या नावावर खापर फोडतात बुवा किंवा लोक रसिकच असे लोकांचाच तसा व्हाया म्हणून आम्ही तो म्हणतो ना. मग 30 लोक असे पण कार्यक्रम अटेंड करतात आणि शेवट घरीपर्यंत लोक असतात. नक्कीच बुवा. सुंदर मेस्त्री आणि मग मला वाटतं चिन्मय सावंत, दोघांची एक कार्यक्रम जुगलबंदी म्हणजे बारी झाली. त्यांच्या भजनाला लोक होती ना, अजित गोसावी, भारती मडवी, अजित गोसावी, किर्लोस्कर यांच्या भजनाला लोक येतात. पणदूर त्याच्यावरती कार्यक्रम होतात, आता मोठमोठे जे होतात तिथे पण लोक होतात, गर्दी होतात. मग तुम्ही लोकांच्या नावावर कशाला खापर फोडताय? गोठणकर बुवांचं मी तुम्हाला सांगतो, त्याला मला वाटतं ती लोंगी डान्स काय कुठे शांताबाईचं गाणं कुठेतरी त्यावेळेला रिलीज झालेलं आणि बुवांना चिठी आलेली काय की बुवा हे 50 रुपये घ्या आणि शांताबाईचं गाणं म्हणा. आणि तो बक्षीस देऊन गेला. बुवाने सांगितलं इकडे हे पैसे घे, तू निघून जा, मला तुझं बक्षीस नको.
मी त्या जागेवर दुसरं गाणं म्हणतो आणि तिथे जे महाराष्ट्र माझं गाणं म्हटलं ते 50 रुपयाच्या जागेवर त्याला 500 रुपयाचं बक्षीस मिळालं. दुसऱ्या काय चल दी 50 रुपये मी म्हणतो गाणं, असं पण झालं असतं ना. बुवा हे मागतातच लोकांकडे पैसे, मागतात, बरोबर आहे. मग आता मागतात म्हणजे काय की आता एका वेळेला काय वेळेला आता बघा बक्षीस जर नाही मिळालं ना तर चेहरे सुद्धा बघण्यासारखे असतात. एखाद्या वेळेला बक्षीस म्हणजेच काय की पैशाच्या पायी हे कुठल्याही स्तराला जाऊ शकत. नक्कीच. खरं तर हे धोक्याची घंटा आहे. धोक्याची घंटा म्हणजे कसं की प्रत्येक गोष्टीचं अति झालं की माती होते, ही माती होते. आता बघा ना, आता परत भजन, आता बघा चांगली लोक परत भजन खेळायला लागली आता. हो, यांच्यामुळे आम्हाला तुमच्यासारख्या लोकांना घेऊन आता मी असं नाही सांगत आहे, मी लोकरे बुवा मुंगेकर बुवांची माफी मागून सांगतोय मी किंवा हरियाण बुवांची की ह्या बुवांना मध्यंतरी कार्यक्रम खूप कमी झालेले. हे 2020चं फॅड जेव्हा आलेलं ना, ह्या बुवांना खूप कार्यक्रम कमी झालेले. पण आता असं उलट झालंय की आता यांना कार्यक्रम सिंधुदुर्गात भेटायला लागलेत आणि त्यांना जे आता फालतूगिरी करतात ना, त्यांना म्हणजे ज्यांची कॅलेंडर महिने पूर्ण होते त्यांच्या आता गॅप दिसायला लागले. 2 दिवसाची गॅप, 4 दिवसाची गॅप, म्हणजे थोडक्यात लोक कुठेतरी चांगलं आता म्हणजे लोकांना समजायला लागलंय. म्हणजे प्रहारने जो काय उपद्यात केला त्याला कुठेतरी म्हणजे प्रहारचं खूप त्याच्यामध्ये योगदान आहे या गोष्टीसाठी की कुठेतरी लोकांना ते चांगलं काय आणि वाईट काय, आपण बायका मुलांना काय ऐकू शकतो आणि काय ऐकू नाही शकतो हे कुठेतरी समजायला लागले. आणि आयोजकांना मी या गोष्टी जबाबदार होते की आयोजकांनी ठरवायचंय की आपला कार्यक्रमात एवढा सुचिरभूतपणे दिवसभर चाललाय तर रात्री आपल्याला कार्यक्रमाचं ते पापात रूपांतर करायचं की पुण्यात करायचं. खूप महत्वाचा श्रद्धेचा आणि कोकणी माणसाच्या हक्काचा प्रश्न तुम्ही. आज रायगड पनवेल सारखे, अलिबाग सारखे तिकडे ना 12व्याला भजन असतात. 12व्याला भजन असतात. अख्खीच्या रांगाच्या रांगा पंक्ती उठवतात, जेवणाच्या बसवतात तिथे हे असतात. परत काही असे नगर साईडला वगैरे किंवा आळंदीला लग्नाला इकडे लग्न चालू आणि इकडे भजन चालू. आपल्याकडे आता हळूहळू होते इकडे लग्न इकडे ऑर्केस्ट्रा. मी कुठल्या कलेला नाव ठेवते की काय, पण हे भजन म्हणजे काय तर भजन जन्मापासून मृत्यूपर्यंत भजनच करतात लोक. आणि त्याला काय बोलतात ते खूप मोठा दर्जा या लोकांनी दिलेला आहे जुने नामच्या भजनी बुवांनी. ती फक्त परंपरा आपल्याला पुढे चालवायची आहे, त्याच्यात माती जोडणे मिक्स करून किंवा तिथे परंपरेची वाट लावायची नाहीये. आपण म्हणून सांगितलं संतांचे पायी गाव ना, म्हणजे दिलंय ते फक्त लिहून लोकांसमोर मांडायचंय, त्याच्यात आपल्या पदार्थ नको. बुवा खरंच म्हणजे प्रत्येक गोष्ट तुमची विचार करण्यासारखी. मगाशी एक प्रश्न तुमच्याकडून म्हणजे त्या प्रश्नाला मला थोडंसं अपोज करायचं आहे. मगाशी तुम्ही असं बोलता बोलता म्हटलात की युट्यूबवाले जे आहेत ते ह्या चुकीच्या बातम्या आपल्या प्रसारित करतात, पेटलेलं भजन, पेटलेली वारी, बुवा शलावला वगैरे. मी असं म्हणतो पुढे जाऊन की तुम्हाला तशा प्रकारचे सादरीकरण करायलाच कोणी सांगितलंय? नाही, बरोबर आहे. सादरीकरण हे नवीन नाहीये ना. सादरीकरण हे लक्षात घ्या, पूर्वी सोशल मीडिया नव्हता त्यामुळे तसेच तसं व्हायचं. आता तुमच्याकडे तिसरा डोळा आहे, तुम्ही जे काय करताय, तुम्ही तुमची पक्वाजवळ किती मोठा आहे हे सुद्धा लोक टिकतायत. सगळं मान्य आहे, पण जेव्हा तिसरा डोळा जेव्हा आपण म्हणतो बरोबर आहे, युट्यूबच्या माध्यमातून आपण लोक रसिकांसमोर पोहोचतोय. माझं मत काय आहे की तुम्ही चांगलं पण दाखवा ना. आता समजा तुम्ही बोलताय, मी बोलतोय बरोबर, तर तुमचंही बोलणं दाखवा, माझंही बोलणं दाखवा, म्हणजे नेमका अर्थ काय, कशामुळे काय झालं ते लोकांना समजेल. माझं जर बोलणं दाखवलं ना तर म्हणणार की हाच वेळ आहे किंवा ह्यानेच गडबड केलेली आहे, तेव्हा बाकी बाजूचा गप्प बस. याच्याशी मी सहमत आहे. कारण मी तुम्हाला सांगतो, त्याची मुंबईला बाजी झालेली, त्या बुवांमध्ये बाजूचे बुवा बोलतायत आणि दुसरे बुवा त्यांच्यावर कॅमेरा आहे, त्या बुवावर कॅमेराच आहे, दुसऱ्या बुवावर कॅमेरा आहे. मग त्याच्यामध्ये काय होतंय की तो एकटाच बोलताना दिसतोय त्याच्यामध्ये, बुवा जो गायक आहे तो एकटाच बोलताना दिसतोय तिथे किंवा लोकांचा समज काय होतो, पार्श्वभूमी माहित नाही ना, लोकांचं काय म्हणत हाच का बोलतोय एवढा, म्हणजे ह्याच्यामध्ये संधी गडबड आहे. आलं लक्षात काय. मग जसे बाकीचे लोक समाजात वाईट काय घडत नाही, बरोबर सगळ्याच गोष्टी घडतात, पण चांगलंही घडतं ना. मग आपल्यावर आहे की समाजात पसरवायचं काय आहे, वाईट पसरवायचं की चांगलं पसरवायचं. मग तुम्ही समस्या सांगितली, मला उपाय सांगा. आता
उपाय काय माहितीये का, आता जसं भजनी बोलणे तर सुधारायचंच आहे. जर भजनाला आणि देवाला जर घाबरत असतील तर, कारण काय झालंय की मागाचा जो तुम्ही मुद्दा सांगितलं की गुरु शिष्य परंपरेचा, पहिले गुरु जरी फोन जरी आला ना गुरूंचा तरी उठून उभे राहायचे. गुरु आले तरी उठून उभे राहायचे. आता गुरु आले तरी शिष्य उठत नाही लागले. शिष्याचं वजन वाढलं की गुरुंचं वजन कमी झालं. मला ते काय माहितीये की ते त्याच्या संस्कारावर अवलंबून आहेत. गुरुंच्या बाजूला बसतात खुर्ची लावून. त्याच्यामुळे काय झालं की हे हळूहळू हळूहळू होता 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 गुरुंबद्दल कुठेतरी किंमत कमी नक्की झाली. ही गुरुंमुळे नाही झाली, ही शिष्यांमुळे झाली. कारण शिष्य काय आता काय की काय काही असे माझ्या नजरेत असे काही काही गायक आहेत प्रॉपर शिकत नाहीत गुरुंकडे. बुवा मला तो जरा गजर पाठवून द्या, की त्यांनी व्हॉट्सअपवर पाठवलं, ही झालं. बुवा ते नोटेशन कसं होतं, काय होतं, काय कसं काय ते असं आहे. ते असं कॅसेटला आहे की तसं, मग ते कॅसेटवर किंवा रेकॉर्डिंग मध्ये घेतली झाले बसवलं. अरे गुरुच्या समोर बसून शिका ना. गुरु आपल्या महाराष्ट्रात किंवा भारतात गुरु शिष्य परंपरेला किती याच्यामध्ये फक्त शिष्यांची चुकी नाही, गुरुची सुद्धा आहे. गुरु देतात नाही ना, गुरु देतात. आता माझे गुरुजी आहेत ना, मी जर सांगितलं की गुरुजी असं असा विषय मी एकदा सांगितलं म्हणजे माझी एकदा चूक झाली ते पण सांगतो मी सगळ्यांसमोर. कारण मी कोण काय बोलतो धुतल्या जातात, माझ्याकडे पण चूक झाली आणि मी पण माणूसच आहे. आमचे जे गुरुजी आहेत ना पंडित कालनाथ मिश्रा, ह्यांना हॅलो वगैरे आवडत नाही. फोन केला प्रणामच बोलायचं. आणि मी तेव्हा पटकन हॅलो गुरुजी कुठे आहात असं बोलतो मी हिंदीमध्ये बोला. हॅलो गुरुजी कहा पे है? अरे क्या बेटा हॅलो क्या, मैं तुम्हारा दोस्त हूँ, तुझे माँ बाप ने सिखाया नहीं प्रणाम बोलो, हॅलो क्या. तिथपासून मी आजपर्यंत मी गुरुजींना कधीही फोन केला, माझे गुरुजी ऐकतील सुद्धा मी त्यांना लिंक पाठवेल, मी प्रणामच बोलावं लागतं. कारण काय तर ते संस्कार आम्हाला त्यांनी शिकवले. आता काय होतंय की गाणं दे, तुम्ही आता बोलत नाही जसे शिष्य जबाबदार आहेत गुरु पण जबाबदार आहेत. गाणं दे म्हटल्यावर गाणं देत आहेत. पण आता काय झालं की सगळं मागणी जसा पुरवठा पटापट सगळं जसं भेटतं तसं म्हणजे आपण जे पाहिजे तसं भेटायला लागल्यामुळे ना कुठेतरी किंमत कमी झाली. त्या जागेची त्या पदाची किंमत कमी झाली. गुरु स्वस्त झाले. कारण आता असं आहे की तुम्ही जर देत नसाल ना तुम्ही दुसरा गुरु बदलतो. त्यामुळे गुरुंना काळजी घ्यावी लागते. शिष्य गुरुंना तर हे हातात बसला ना. कारण आता असे विद्यार्थी कितीतरी आहेत की आता माझी बहीण आहे निशा शिंदे म्हणून, ती पण सुंदर गाते किंवा काय करते. तिच्यात पण आयुष्यात असे प्रश्न आलेत ना की बाबा मी बारी करा, म्हणजे तिच्याकडे कोणतरी विद्यार्थी असे येतील किंवा काय असतील, अजून कोण नवीन येतात त्यांना पण इच्छा असते की बाबा बारी करायची किंवा काय करायची. पण गुरुला माहितीये की ही कॅपेबल आहे की नाही. गुरु जेव्हा ऑर्डर देईल ना की बाबा चल हा आता काल मी कार्यक्रम वाजवला, मला गुरुने ऑर्डर दिली म्हणून वाजवला. गुरुने सांगितलं असतं नाही नको वाजवता, मी काय सेटिंग लावून तिकडे गेलो नसतो. गुरु जोपर्यंत तुम्हाला ग्रीन सिग्नल देत नाहीत ना तोपर्यंत तिथे जायचंच नाहीये. माझे हे काय करतात, गुरुने ग्रीन सिग्नल नाही दिला चला तुम्ही गेलात तेल लावून, दुसरे गुरुला रेड सिग्नल देतात, गुरुंना रेड सिग्नल देऊन हे करतात. अशी कितीतरी आहेत. मग दुसऱ्या गुरुची गाणी घ्यायची, हे करायचं ते करायचं, असे प्रकार. माझं ह्या एक मिनिट थांबतो. या मुलाखती दरम्यान एकच मी सांगतोय की गुरुंशी तुम्ही जेवढं प्रामाणिक राहाल ना, बघा काय बोलतोय, कारण माझा अनुभव सांगतोय मी, गुरुंशी जेवढं तुम्ही प्रामाणिक राहाल तेवढे तुम्हाला खास काळजी कमी भेटतील. कारण जर गुरुंशी जर तुम्ही गद्दारी कराल तर तुम्ही पण कधीतरी गुरु व्हाल आणि तुम्हाला त्याचा पश्चाताप होणारच होणार. कारण आता अशी वेळ आहे सकाळी केलं तर संध्याकाळपर्यंत फेडावं लागतं. बरोबर. कारण माहिती ना क्योंकि सास भी कभी बहू थी, 100%. हा विषय आहे की जर गुरु मी जर कोणाला जर फसवलं किंवा माझ्या गुरुजींना मी जर फसवलं तर माझा विद्यार्थी मला गुरु मानणार आहेत ना, तो औषध देऊनच जाणार मला चांगलंच. हा विषय. त्यामुळे कसं की गुरु गुरुच आहे, त्याची तोड कशीच म्हणजे कशाचीच करू शकत नाही. फक्त शिष्याला किती समजतंय आपला गुरु किंवा शिष्याला समजतंय किती ते त्याच्यावर डिपेंड आहे. थोडक्यात 2G आलं, 3G आलं, 4G आलं, पण गुरुजी जागेवरच राहिला. गुरुजी आणि त्या शिष्याचं 5G झालं. कारण काय झालंय की हे गुरुजीने नाही भेट दिलं, किती चालला दिली की लगेच आपल्याकडे
आता मी सांगतो ना, आता राजा दळवी जे आहेत ना माझे मित्र, हा म्हणजे मी त्याला राजा बुवा म्हणतो. हा माणूस आहे ना, तो पडद्या मागचा कलाकार आहे, नेहमीच पडद्या माग, तो कधीच पुढे नाही आला. अरे हे मी त्यांचं मोठे पण गातोय म्हणजे आता का की ही सत्य परिस्थिती आहे, मी बघितलेलं आहे. माझ्या ते खूप गरजेचं आहे समोर. माझे जे 24 तास ते साऊंड ऑपरेट ऑपरेटिंगला ते असतात. तर या माणसाने ना बऱ्याच जुन्या बुवांना, सिनियर बुवांना एवढी गाणी दिलेली आहेत लिहून, 500पेक्षा जास्त स्वतःच्या लेखणीतलं. नवीन बुवांना सुद्धा दिलेली आहेत. पण काय केलं की जुन्या बुवांनी काय केलं की जुन्या बुवांनी त्या कवीचं नाव घेतलंय, पण नवीन काही जे गायक आहेत खाली आपलं नाव घालून आपला गजल फेमस करून मोकळे झाले. अरे पण ज्या व्यक्तीने तुम्हाला गाणं लिहून दिले किंवा तो काव्य लिहून दिले किंवा काय दिलंय, तर त्याचा तरी विचार करा ना. भजनी बुवांची सुरुवात कुठे आहे माहितीये? कुठे त्यांचं म्हणजे जे काही आहेत भजनी बुवा, त्यांचं अज्ञान पण कुठे दिसून येतं सांगू तुम्हाला. मी बाळासाहेब ठाकरेंवर गजल म्हणतो, मी अमुक नेत्यावर गजल म्हणतो. पहिली गोष्ट, गजल हा फक्त देवाचाच होतो, सामान्य माणसांचा नाही. सामान्य माणसावर काव्य होऊ शकतं गजल. बरोबर. इथेच समजलं ना त्यांची विद्वत्ता. हरिनामाचा गजल होतो, हरिनामाचा गजल होतो, देवाचा गजल होतो. कुठल्याही नेत्याचा, राजकीय नेत्याचा, सेलिब्रिटीचा गजल होत नाही, त्याच्यावर काव्य होतं. बुवा एवढं जर समजलं असतं तर आपल्याला हे उपद्याप करावे लागेल. मग तेच ना, मग तेच आहे ना. मग तेच आता काल आम्ही आता एक नाटक काढलंय, बिघाडलो रंग भजनाचो. म्हणजे आमचेच कलाकार आमच्याच परंपरेवर किंवा आमच्याच संस्कृतीवर एखादी अशी वेळ येते की आपल्या संस्कृती वाचवण्यासाठी आपल्या काही करूचा लागतात, तेव्हा आपण समजायचं की आपली पात्रता काय आहे, की आपल्या संस्कृती आपण कुठे नेऊन ठेवला. तर मुद्दाम नाटक मी या चॅनलच्या माध्यमातून, या मुलाखतीच्या माध्यमातून नक्कीच सांगेन. बिघाडलो रंग भजनाचं नाटक आहे ना, त्याच्यात सध्याच्या भजनाची परिस्थिती दाखवलेली आहे. सध्याची भजन परिस्थिती कशी वाहत चालली आहे किंवा काय कशामुळे वाहत चालली आहे, आणि प्रेक्षक ते कसं साथ देतात आणि प्रेक्षक शेवटी कसं मौलिया करतात त्या बुवाचं. म्हणजे वास्तवावर आहे, वास्तवावर सगळं ते नाटक आहे. म्हणजे खूप सुंदर ते राजा दळवींची आणि सगळी टीम, मी पण त्या नाटकामध्ये आहे. त्या एवढं अप्रतिम केले ना, म्हणजे जर कोणाला जर सार्वजनिक ठिकाणी जर एक वेळ डबल बारी जर तुम्हाला ठेवायची असेल ना, तर त्या जागी नाटक ठेवून बघा, कारण त्या नाटकामध्ये सुद्धा डबल बारी दाखवलेली आहे. एका वेळेला दोन गोष्टी भेटतील, नाटक पण भेटेल आणि डबल बारी पण भेटेल. कॉम्बो म्हणजे पॅकेज आहे. म्हणजे मस्करीचा असा विषय नाहीये, हे खरोखर नाटक तुम्ही बघा. जे डबल बाऱ्या ठेवतात भजनी बुवा किंवा आयोजक मंडळ जे भजनं ठेवतात, डबल बाऱ्या ठेवतात, त्यांनी हे नाटक मुद्दाम ठेवून बघा. स्वतः तुम्ही वाजवायला. हो, या नाटकामध्ये मी काम केलंय, मी वाजवायला आहे. म्हणजे मी वाजवायला आहे म्हणून सांगत नाहीये, पण सध्या त्या संस्कृतीवर किती भाष्यात्मक आणि विचार करणारी जी गोष्ट आहे ना, ते तुम्हाला एका नाटकात समजेल. आणि जे मला माहितीये ते नाटक जर तुम्ही जर बघितलात ना, बघा काय बोलतोय ते, हे काय बोलतो ते अधोरेखित करून किंवा अंडरलाईन करण्यासारखं वाक्य, ते जर नाटक जर तुम्ही बघितलात तर तुम्ही वायफळ भजन करणारे बोलूच शकत नाही. खरंच आपण आशावादी राहूया, आमचे सुज्ञ रसिक हे नाटक घेतील, कारण त्याचा आनंद घेतील. कारण दूध का दूध पाणी का पाणी, चांगल्याचं काय होते वाईटाचं काय होते हे सगळं समोर चालू आहे. कारण जेव्हा बोलतो ना, आपण दोघांना बोलतो, तेव्हा त्या बोलल्याने आपण काय बरोबर बोलतोय काय चुकीचं बोलतो हे आपल्याला काही काही वेळेला समजत नाही. पण जो तिसरा माणूस जो असतो ना, तो सांगू शकतो अरे ह्या वेळेला हे बरोबर बोलले, आता ह्यांना तो मुद्दा खोडता नाही आला, किंवा म्हणजे थोडक्यात पण तिरायत माणूस बोलतो तसा तो. ते नाटक म्हणजे सगळा तो पिक्चर आहे तो पूर्ण, आणि बघणारे रसिक आहेत ना ते बरोबर सांगतात की अरे हा हे असं झाल्यामुळे याचा असा प्रॉब्लेम झाला, आणि आम्ही कोणती गोष्ट करत होतो, ही नाही करत होतो, ही करत होतो. आलं लक्षात का? हा विषय म्हणजे लगेच तो पिक्चराइज होतो सगळं लोकांच्या समोर. खरंच मी रंग म्हणजे या नाटकामध्ये ज्याने नाटक लिहिलं ते राजा दळवी साहेब यांचा सुद्धा मी या ठिकाणी मुद्दाम उल्लेख करतो की ज्यांनी 500 पेक्षा जास्त काव्य लिहून, काटा ऋतला काटा अभंगाचं जे दशावतारामध्ये घेतात बघा, कोंडूरकर, योगेश कोंडूरकर मला वाटतं, ते गाणं त्यांनी स्वतः लिहिलेलं आहे आणि मंगेकर मनी गायलेलं आहे. काटा ऋतला काटा अहंकाराचा,
खरंच म्हणजे एवढे चांगली प्रतिभावंत माणसं आपल्या सानिध्यात असतात आणि त्यांच्या संकल्पने. आणि मला एक अभिमान आहे की ही सगळी लोक माझ्यासोबत नाहीयेत, मी यांच्यासोबत आहे. ही सगळी लोक आहेत नाही, यांच्यासोबत मी आहे. नक्कीच खूप छान तुमचा प्रत्येक बोलण्यातून संस्कार दिसत आहे बुवा. म्हणजे ही चर्चा संपून नाही असं वाटतंय, पण ते काही थांबणं गरजेचं आहे. मी तुम्हाला आता एकदम म्हणजे काही प्रश्न फक्त विचारेन. त्यामधला महत्वाचा एक प्रश्न आहे, अलीकडच्या काळामध्ये लेडीज आणि जेंट्स ही डबलबाजी तुम्हाला प्रामुख्याने दिसते. ते म्हणजे ते बघत असताना सुद्धा कुठेतरी भीती वाटते की बाबा आता काय करेल, कारण जी लोककला असतात त्या ओपनली असतात, कोणी येऊन त्याचा आनंद लुटावा इतक्या त्या सोज्वळ सात्विक तेने केलं जातं. पण आज जर आपण बघितलं तर या डबलबाजीला सुद्धा तुमच्या कुठेतरी अश्लीलतेचं, कुठेतरी वासनेचं स्वरूप आलेलं दिसतं. ती झालर लागलेलीच आहे सगळीकडे. कारण काय, मी सांगितलं की पैसा, बरोबर, कारण पैशाशिवाय कोण करतच नाही. कारण कसं पैसा आणि प्रसिद्धी हे माणसाला पाहिजे गोष्टी असतात. काय असतं, आता जर बघायला गेलं तर सिंधुदुर्गात किंवा रत्नागिरी या 2 जिल्ह्यामध्ये पहिली महिला भजनी बुवा योगिता पवार परत, ती भजनाला सुरुवात केली. नंतर मग मंगला चव्हाण, नंतर हे तुझ्या बरेचसे बुवा तयार झाले किंवा काय. मला बुवांना दोष द्यायचा नाही, मला फक्त एक त्यांच्यातलाच कलाकार म्हणून मी फक्त काय सांगू शकतो की तुम्ही योग्य गुरुकडे योग्य मार्गदर्शन घ्या, जेणेकरून तुमची इज्जत न जाता प्रसिद्धी होईल. आणि प्रसिद्धीसाठी तुम्ही काहीही करू नका, कारण परत मुद्दा तोच येतो, कारण भजन हे प्रसिद्धीचं माध्यम नाहीच आहे तुमचं. त्यामुळे आणि काय होतं की जेंट्स बोलतात, महिला बोलतात, एकमेकांबरोबर बाऱ्या करतात, काय की त्याच्या कमेंट ज्या खाली आहेत ना. आणि त्या दिवशी मी त्या बुवांचं नाव नाही घेतोय मी, पण समजेल तुम्हाला. तर त्या कोणतरी कमेंट केली त्या ह्याच्यामध्ये कमेंट बॉक्समध्ये की बापाचं इन्कम बंद झालं. बघा किती घाणेरडी आणि एखाद्या म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे किंवा विचार करायला लावणारी कमेंट आहे की बापाचं इन्कम बंद झालं म्हणून त्याने पोरीला कामाला लावलं. कामाला म्हणजे काय, तर हे भजनी वाल्या करायला लागलं. मला सांगा, तर त्या माऊलीला किंवा त्या आई वडिलांना किती लागली असेल ती कमेंट. बरोबर, कमेंट लागूनही उपयोग नाहीये, पण त्याच्यावर त्यांना किती विचार करायला ही गोष्ट लागली असेल. आणि ही कमेंट आपल्यालाच का आली. लेडीज भजनी बुवा आहेत ना, भारती मडवी आहे, निशा शिंदे आहे, प्रीती कांबळे बुवा आहेत आपल्या रायगडच्या पनवेलला राहतात, दर्शना मस्कर आहे, प्रतीक्षा देशमुख आहे. यांच्या खाली कमेंट सगळे चांगलेच असतात. काही सुंदर भजन झालं, माऊली तुमचा आवाज चांगला आहे, हे ते. आणि हिच्याकडे अशा हे जे कोण जेंट्स लेडीज वाले करतात ह्यांच्याच कमेंट का खराब येतात, ह्याचं कुठेतरी त्यांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे. फक्त ह्याला फक्त ती स्त्री किंवा ती लेडीज जबाबदार आहे, दोन्ही. कारण एखाद्या टाळी वाजत नाहीच आहे ना. मग मी तर असं म्हणेन की पुरुष का सभ्यतेने वागत नाही, ती घसरते, मान्य करूया. काय होते की पुरुष म्हणून सांगतोय ना की पुरुष जर सभ्यतेने जर वागायला लागला ह्या गोष्टी, किंवा स्त्री सभ्यतेने जर वागायला लागली, तर ह्याचे कार्यक्रम बंद होण्याची भीती वाटते ना यांना. त्याच्यावर पैसा भजन बंद होण्याची भीती वाटते ना यांना. पण एक लक्षात ठेवा, हे पण सत्य आहे, मी तुम्हाला सांगतो ते, आज ज्या लोकांनी भजनात अतिरेक केलाय ना, मी तुम्हाला काही दिवसापूर्वी नाव पण सांगितले होते, नावाला स्क्रीनवर नको. तर ज्या भजनी बुवांनी अतिरेक केला भजनामध्ये सगळे मातीत गेलेले आहेत. तर भजन हे खायची गोष्ट नाहीये आणि कोणाचंही काम नाहीये. ज्याच्याकडे आली कला ना त्याने ती सात्विकतेने सांभाळली पाहिजे. कारण जर भजनी बुवा आहे, मी बुवा लोकांना सांगतोय व्यसन करू नका, हे करू नका, ते करू नका, आणि मीच जर दारू पिऊन आलोय तर त्या गादीला काहीही किंमत नाही, त्या वाक्यालाही काही किंमत नाही. तुमच्या बुवा म्हणून घेण्याच्या पण तुम्ही लायकी नाही. अलीकडे तर आपण बघतो की शिवाजी महाराजांच्या जयघोष करतात आणि त्या लेडीजचे वाबाटे काढतात. अशा माणसाने शिवाजी महाराजांचं नावच घेऊ नये, छत्रपती शिवाजी महाराजांचं नावच घेऊ नये. कारण सुरुवात ते काय होतं की चला एक शिवाजी महाराजांवर शेअर मारला, 100 रुपये आले. हे पैसे कमवण्याचं साधन आहे. मी तर सांगतो, मला कोणते विचारायला येऊ नये. मी सरळ सांगतो की पैसेच कमवायचं साधन आहे. चला एक शेअर म्हटलं, अरे तुम्ही अभंग द्या ना, संतांची तुम्ही गोडे राहता की संत असे होते तसे राहता. म्हणजे जनाबाई गेली, मीराबाई गेली, तसं शांताबाई आली,
जिलेबी बाई आली, म्हणजे बाई हा शब्द सेम राहिला, फक्त पुढचे संत, म्हणजे ते शांताबाई त्यांनी संतीन बनवलं, म्हणजे तेव्हा आमच्या नाटकात गाणं शांताबाई त्यांनी संत बनवले, संतीन बनवल्या तुम्ही काय काय कोणाला बनवलं काही सांगू शकत नाही. मग हाच विषय आहे ना. मग जे संतांनी आपल्याकडे दिलेलं आहे ना, त्याचं तुम्ही काय करता तुम्ही, मग त्याचं नाव तरी घेऊ नका ना तुम्ही. बरोबर. कव्वाली हा विषयच वेगळा, एकमेकांना बोलणं हा विषय वेगळा, आणि भजन हा संस्कृती आहे. हा भजन संस्कृती एक सात्विक हे आहे तो, म्हणजे प्रकार आहे तो आपल्या सांस्कृतिक, म्हणजे काय बोलतो त्या सिंधुदुर्गातली लोककला आहे. बरोबर. आणि भक्तीचं माध्यम आहे ते सगळ्यात म्हणजे कसं आहे की प्रत्येकाला काय नामस्मरण करायला वेळ नाहीये, मग ह्या माध्यमातून सगळ्यांचं नामस्मरण होतं, आणि देवाकडे लवकर पोहोचण्याचं साधन म्हणजे भजन आहे ना. नक्कीच. अवश्य किती बुवा आहेत, मी सांगतो, मी त्या बुवांची पण नावं मुद्दाम घेईन, मी त्या बुवांकडे मी वाजवले, त्या बुवांपर्यंत पोहोचलोय. पंढरीनाथ केसरकर जे बाबा महाराज सातारकर्णी कीर्तनामध्ये गायलेले आहेत, मोठमोठ्या भजन स्पर्धांना ते त्यांनी प्राइज मिळवले आहेत, मोठमोठ्या लाखो रुपये बक्षिसाच्या स्पर्धांना त्यांनी नंबर काढलेले आहेत. प्रमोद दीक्षित बुवांचे शिष्य आहेत, आणि मला वाटतं काहीतरी ते अजून कोणतरी शिष्य आहेत, निवृत्ती बुवा चौधरी, शहाबाजकर बुवा. मी लहानपणी मोठ्या खास, मी ह्या मोठ्या एवढ्या बुवांची नावं घेण्यास मी पात्र नाही, पण ह्या लोकांबरोबर मी वागलोय, ह्या बुवांबरोबर मी कार्यक्रम वाजवलेले आहेत. तर त्यांच्याकडे जी सात्विकता आहे ना, त्यांच्या बाजूला जरी बसला तरी तुम्हाला प्रसन्न वाटतं, त्यांच्याबरोबर तुम्ही एक संभाषण जरी केलं, त्यांच्याबरोबर बोललात तरी तुम्हाला आत्मिक समाधान भेटतं. आता काय झालंय की बक्षीस भेटलं की आत्मिक समाधान भेटतं, भजनाशी काही देणं घेणं नाही. मग तुम्हाला भजन जर करायचं नाही तर एवढे चांगले वादक तुम्हाला कशाला बोलवायचे, जायचे 2 सोटे घेऊन जायचे, काय काटे घेऊन जायचे, लोकांना तेच बघायचं असतं. पहिले बैलाची झुज बघायची, ते माणसाची झुज बघतायत. बैलांच्या झुजीवर बंदी आली, आता यांच्यावर पण बंदी येईल. शेवटी काय, प्रत्येक गोष्टीला लिमिट आहे, त्याच्या काळात तिथे गोष्टी होतात. शेवटी कर्म आहे, ज्याचं कर्म चांगलं त्याला शेवटी चांगलंच भेटणार, आणि ज्याचं कर्म वाईट, कारण काय होतं माहिती, जे पटकन सुरुवातीला जे काय बोलतो ते लवकर खाली होतं, कारण लवकर प्रसिद्धी भेटते ती जास्त काळ टिकत नाही. पण जो माणूस हळू स्ट्रगल करून मेहनत घेऊन वरती आला ना, त्याला कोणीही मुळासकट रोखून मारू शकत नाही. खरंच प्रत्येक विचार, प्रत्येक बोल आणि ही तळमळ आहे माझी, कारण मी परत सांगतोय की मी कोण धुतल्या तांदळाचा नाहीये, पण कुठेतरी ह्या गोष्टींची चीड येते. म्हणून असे कार्यक्रम आम्ही आमच्या गावात, बाहेर आम्हाला कोण लोक ऐकणार नाही किंवा ऐकणार नाही, मग आपण गाव सुद्धा नाही, आपण वाडीतनं सुरू करूया. या सगळ्या म्हणजे बोलत असताना आपण एखादा काहीतरी लोकांना वाजून दाखवा, म्हणजे त्यांनाही त्यांचंही मनोरंजन होईल, पकवाज वादकांना सुद्धा काहीतरी वेगळं शिकण्याचा नक्की आनंद मिळेल. काय होतं की पकवाज वादकांना मी आता एक शेवट म्हणजे ह्या माध्यमातून एक सांगेन की रियाज चांगला करा, कारण रियाजाशिवाय कुठली गोष्ट सोपी नाहीये. रियाज जर केला तर सगळ्या गोष्टी सोप्या आहेत. आणि काय होतंय, रियाज कला म्हटली की रियाज आला. तुमचं गाणं असू दे, हार्मोनियम असू दे, वादन असू दे, नृत्य असू दे, काहीही असू दे, कुठलीही कला आली, साधं आपल्याला चित्र जरी काढायचं असलं तरी त्याचं सातत्य पाहिजे, रियाज पाहिजे. तर माझं सिंधुदुर्गातले माझे बरेचसे माझे गुरुबंधू असतील, माझे मित्र असतील, माझे व्यवसाय बंधू असतील, माझ्या क्षेत्रातील ज्यांनी पकवाज क्षेत्र निवडलं त्या क्षेत्रातील लोक असतील, सगळ्यांना हेच सांगणं की तुम्ही खूप चांगलं शिकताय. प्रत्येक जण आपापल्या चांगल्या गुरुकडे शिकताय. गुरु हा वाईट कधीच नसतो. परत सांग, गुरु हा वाईट कधीच नसतो, पण तुम्ही त्याच्याकडे कुठल्या नजरेनं बघताय किंवा काय करताय ह्याच्यावर सगळं डिपेंड असतं गुरु शिष्याचं नातं. त्यामुळे तुम्ही सगळे चांगले लोक आहात, चांगले लोक कलाकार आहात. फक्त काय की रियाज चांगला करा, गुरुशी प्रामाणिक राहा. परत म्हणजे जो मुद्दाम सांगते, गुरुशी प्रामाणिक राहा, रियाज करा चांगला, आणि स्वतःचं नाव मोठं करा. कारण जर गुरुशी प्रामाणिक राहिला तर गुरु वाट हा दाखवणारच. गुरु हा कुठलाच वाट लावणारा नाहीये. जर शिष्य जर वाट लावायला निघाला तर गुरुकडे एक शस्त्र असतं ना. नक्कीच गुरुकडे एक शस्त्र किंवा एक अस्त्र आपण म्हणून ते असतं.
त्यामुळे मी गुरुकडे तुम्ही बोलला, मी गुरुकडे शिकलो, ज्या गुरुकडे शिकलो त्यालाच वरचढ होतो किंवा त्याच्या विरोधात मी सगळं काम करतो, हे नाही. हे क्षणिक सुख तुम्हाला भेटेल, पण त्याचा आयुष्याची तुम्हाला काही तुम्हाला मिळणार नाही त्या गोष्टीचं. क्षणिक सुख आहे तेवढ्या पुरतं समाधान, मी असं केलं मी असं केलं, पण शेवटी साजवी कमी बहुती, कधीतरी तुमच्याकडे ते फिरून येणारच. त्यामुळे कसं आहे की सगळ्या माझ्या मित्रांना किंवा सगळे जे माझे या क्षेत्रातले लोक आहेत त्यांना फक्त सांगतो की रियाज करा, चांगल्या गुरुजींकडे मार्गदर्शन घेताय ते सातत्य ठेवा. आणि आपलं आणि मेन म्हणजे कलाकारांना की तुम्ही जे वादक आहात, कारण मी बुवा लोकांना समजावणारा कोण एवढा मोठा नाहीये, कारण ते त्यांच्यापर्यंत ऐकणारे ऐकतात न ऐकणारे पण ऐकून सोडून देतात. बरोबर. तुम्ही सगळे आधी व्यसनापासून लांब राहा, कारण हे जसं ब्रह्मवाद्य आहे, गणपतीचं वाद्य आहे किंवा शंकराने याच्यावर तांडव केलं गेलं, तर हे साधं काम नाहीये, हे साधी गोष्ट नाहीये ही. तर त्याच्यामुळे व्यसन करून वाजवू नका, व्यसनाधीन होऊ नका, जेणेकरून तुमचं नाव खराब होईल आणि तुमच्यामुळे तुमच्या गुरूंचं नाव खराब होईल. कारण जसं शिष्य गुरूंचं नाव घडवतो तसं गुरूंचं नाव बिघडायला सुद्धा वेळ लागत नाही. कारण एखादा व्यक्ती जर दारू पिऊन जर कार्यक्रम वाजत असेल किंवा कार्यक्रमाला येतो म्हणून जाऊन गेला नसेल तर तो ठप्पा लागतो. आणि तो कोणाचा विद्यार्थी अरे मग तो गुरु पण तसंच असा. तर हे माझ्या सगळ्या मित्रांना सांगणं आहे की तुम्ही व्यसनापासून लांब राहा, कलेशी प्रामाणिक राहा, गुरुशी प्रामाणिक राहा, तुम्हाला आयुष्यात काहीही कमी पडणार नाही. हा माझा अनुभव आहे, हा माझा अनुभव आहे. आणि शेवटी काय रंगदेव चांगल्या गोष्टीला साथ देतील. तर तुमच्या समोर एक मी एक फ्रेज वाजवतो. फ्रेज म्हणजे काय, तर त्याने ही जी अक्षर म्हणजे आपण क्लिअरिटी म्हणतो, तर ती सुधारते, आमच्या गुरुजींनी दिलेली आहे. तो वाजवण्याचा प्रयत्न करतोय बघा. फ्रेज आहे का, ही जी सरपट आपण म्हणूया त्याच्यामध्ये तीर किट तक धा ता तीर तीट क हे सगळे अक्षर आहेत. त्यामुळे असा राग निवडायचा की सगळे स्वर त्याच्यात आले पाहिजे रियाज करताना, तसं असा बोल निवडायचा की सगळे अक्षर त्याच्यात आले पाहिजे. तर फ्रेज कशी आहे बघा. आणि ही फ्रेज कमीत कमी 1-2 तास आम्ही अजूनही वाजवतो, रियाज करतो. अजूनही आम्ही जे समाजात अपडेट आहोत किंवा आम्ही वाजवतो की अजून टिकून आहोत ते फक्त गुरु मार्गदर्शनामुळे आणि रियाजामुळे. रियाज अशी अवस्था आहे किंवा काय की महिनाभर जर नाही केला तर हात सांगतात, हात आपले की बाबा रियाज कर, चुकतोयस तू. अजून पुढे 15-20 दिवस गेले की बोल सांगतात, जरा तुला रियाज करावा लागेल, जरा मेहनत घे जरा. आणि अजून 15-20 दिवस झाले, 2-3 महिने झाले की लोक सांगतात हा चुकतोय, रियाज करतो. त्यामुळे लोक सांगायच्या अगोदर आपल्याला तो रियाज करायचा आहे, एवढं लक्षात ठेवायचं. बघा ते बोल आपला असला की हळूहळू स्पीड वाढवायचं. आता हा बोल जरी असला तरी तीर कीट तकावर मी कुठे कुठे वजन देतो तो असे काही फ्रेज असतात ते बसवायचे आणि त्याने आपला हात क्लिअर करायचा. व खरंच तुझं प्रत्येक सादरीकरण असं मनाला भेदून ते मनामध्ये राहत आहे. खूप तुम्हाला आशीर्वाद आहे तो. दीर्घायुष्य मिळो. आपण म्हणजे महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या स्तरावर आपण जे कार्यक्रम करता त्याबद्दल आम्हाला आपला अभिमान आहे की तुम्ही आमचे आहात. आमच्या भजन संस्कृतीतून तुम्ही जन्माला आलेले आहात आणि आज तुम्ही महाराष्ट्राचा पूर्ण तख्त जे आहे ते काबीज केलेले आहात. सातत्याने तुम्हाला अशा संधी परमेश्वर देत जाओ. तुमच्या माध्यमातून सिंधुदुर्गाला सुद्धा एक चांगला
पकवाज वादक लाभलेलं आहे आणि सिंधुदुर्गाचंही नाव माझ्या कोपऱ्यामध्ये जाते, जगाच्या कोपऱ्यामध्ये जाते युट्यूबच्या माध्यमातून. या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या. काही विषय तुम्ही परखडपणे मांडला. कोणाला पटो अथवा न पटो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने आपल्याला तो अधिकार दिला, त्याला आपण अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणतो. त्यामुळे कोण काय बोलेल यापेक्षा मला काय पटतंय किंवा मला काय चांगलं काय वाटतंय ते महत्वाचं आहे. कारण आपला वाटा हा खालीचा आहे. म्हणजे आज जी काही भजन क्षेत्रामध्ये काही जी चुकीची गोष्ट होत आहे त्याच्यावर प्रहार करण्याचं प्रहार चॅनलने ठरवलं आणि अनेक दिग्गज बुवा अगदी तुमच्यासारखे स्पष्ट वक्ते या ठिकाणी आले आणि त्यांनी आपली तळमळ, आपली दुःख, आपल्या व्यथा, आपल्या अपेक्षा आणि उपेक्षा या ठिकाणी बोलून दाखवल्या. आज नव्या दमाचे युवा कलावंत म्हणून तुम्ही या ठिकाणी बसलात आणि एकदम ताकदीनं या ठिकाणी सगळ्या गोष्टी बोलून दाखवल्या ज्या खूप महत्वाच्या होत्या. बुवांचं दुःख आम्हाला कळत होतं, पण वादकांचं दुःख तुमच्या माध्यमातून पुन्हा एकदा व्यक्त झालं. तुम्ही ते दाखवण्याचं जे कौशल्य आहे ते सुद्धा या ठिकाणी आणलं आणि हे आपण सगळं बोलत असताना काही गोष्टी आम्हाला नव्याने कळल्या. पुनश्च मी आशावादी आणि माणसाने आशावादी राहिलं पाहिजे. माझं भजन नक्की पुन्हा सुधारेल. चांगली भजनं या ठिकाणी या मातीला ऐकू येतील. त्या चांगल्या भजनामध्ये आमचे देव नाचतील. अनेक माणसं पुन्हा एकदा भजन संस्कृतीमध्ये येतील. या आशावादासह मी तुम्हाला शेवटचा प्रश्न विचारतोय बुवा की तुमची काय अपेक्षा आहे सध्याच्या युवकांकडून? नाही, तेच सांगितलं की अपेक्षा म्हणजे हीच की तुम्ही गुरुशी प्रामाणिक राहा, व्यसनापासून लांब राहा. कारण गुरुशी प्रामाणिक न राहिल्यामुळे गुरुचं काय ऐकणार, मग ते स्वतःच काय असेल ते अवमूल्य नव्हतं स्वतःच. दुसरं व्यसनामध्ये राहिल्यावर काय करतो याचं भान राहत नाही, तर ते पण कुठेतरी त्रासदायक आहे. आणि एकमेकांबद्दल आदर, द्वेष नको. कारण तुम्ही कार्यक्रम करता किंवा काय करता, आता समजा तर पाटील बुवांची लाईन असेल, पांचाळ बुवांची लाईन असेल, कदम बुवांची लाईन असेल किंवा अजून वाळवे बुवांची लाईन असेल किंवा हे लाईनी फक्त काय बोलतात ते, हे परमेश्वराने बनवलं नाही, व्हरायटी दाखवण्यासाठी की बाबा हा एक फ्लेवर आहे, हा एक फ्लेवर आहे. पण शेवटी म्हणजे एकाच सत्कडे. हा, म्हणजे ती काय ती सुभाषित आहे बघा, म्हणजे नदीचं वेगवेगळ्या नदीचं पाणी कुठून जरी गेलं शेवटी सागरालाच भेटतं येते. त्यामुळे कसं आहे की तुम्ही भजन कुठल्या फ्रेजने करता किंवा कुठल्या तुम्ही बाज दाखवता काय करता, शेवटी ते हरी आणि हर करून वेगवेगळा नाही. बरोबर, फक्त व्हॅरायटीचा फरक आहे फक्त. त्यामुळे तुम्ही फक्त मांडताना ते भजन देवाकडे जातंय की दानवांसाठी करताय तेवढं फक्त प्रत्येक कलाकाराने वाजवताना सुद्धा आपण वाजवतोय ते आपण ते ही सरस्वती आहे किंवा हे वाद्य आहे किंवा त्याला आपण कसं हाताळतोय, किती पावित्र्य राखून आपण त्याचा वापर करतोय. जेवढं तुम्ही त्याला आपलंसं कराल तेवढं ते आपलंसं तुम्हाला करणार. कारण शेवटी ही सरस्वतीच आहे. आलं सर, लक्ष्मी आणि सरस्वती कधी एकत्र राहत नाही, हे तरी ऐकलं बरोबर. मात्र लक्ष्मीच्या पाठी जाता जाता काय झालंय की सरस्वती हरून बसले. बरोबर, एक म्हणजे हे पटकन तोंडात आलं माझ्या, लक्ष्मीच्या मागे लागता लागता सरस्वतीला हरवून बसलेले काही कलाकार आहेत. त्यामुळे कसं आहे की सरस्वतीला तुम्ही जवळ करा, लक्ष्मी येणारच नक्कीच. पण लक्ष्मीच्या पाठी लागू नका, सरस्वतीच्या पाठी लागा. खरंच खूप छान. आपल्या मार्मिक आणि गुरुने दिलेले संस्कार, आई वडिलांनी केलेले संस्कार, या सगळ्याचा योग्य मिलाप साधत या ठिकाणी बुवा बराच वेळ आपल्याशी बोलतायत. काही विषय त्यांनी परखडपणे मांडले आणि हे परखडपणे मांडत असताना अर्थात काही विषय ते प्रत्यक्षदर्शी त्या भजनामध्ये असतात, त्यांचा आनंद घेत असतात आणि काही विषय मांडणं खूप गरजेचं असतं. ज्यावेळी योग्य वेळ असते त्यावेळी बोलणं गरजेचं असतं. जर तुम्ही त्यावेळी बोलला नाही तर आपला विस्मय होऊ शकतो. हे उदाहरण सुद्धा तुम्हाला माहिती असेल. आणि त्यामुळे थोडक्यातच काय की भजन संस्कृती सुधारण्यासाठी आमच्या या प्रहारच्या चॅनलचा जो प्रयत्न आहे त्या प्रयत्नाला एक प्रतिसाद म्हणून बुवा या ठिकाणी आला. आपलं पूर्णपणे आयुष्य, त्याच्या आयुष्यामधलं अंतरंग आम्हाला बघता आलं. तुमचे भाऊ, तुमचे आई वडील या किती महत्वाचे आहेत या त्या अनुषंगाने कळल्या. आपल्या कोकणची जी एकसंघ संस्कृती आहे अर्थात कुटुंब पद्धती, ती तुम्ही आजही जपताय. हे सुद्धा बऱ्याच गोष्टी आम्हाला या माध्यमातून कळल्या. पुनश्च एकदा आपल्या गुरुचरणी नतमस्तक होतो. आपल्याला भावी वाटचालीसाठी शुभेच्छा. तुमचे सुद्धा मी खूप आभार मानतो, कारण बऱ्याच दिवसापासून काय होतं आपलं हेच चाललेलं होतं आणि मला पण वाटायचं की बाबा आपण कधी जाणार. कारण मला राजाबुवांनी पण सांगितलं की मग अशी तुला मुलाखत द्यायची किंवा काय द्यायची, पण कधी द्यायची काय द्यायची काय माहिती नव्हतं. आणि अनायसे आपलं त्या नाटकाच्या दरम्यान तुमचा नंबर माझ्याकडे आला, आपण ते बोलणं झालं, आपण ती मुलाखत आणि शेवटी आज तो दिवस आला.
मला सगळ्यांसमोर मोकळं होता आलं. माझी काय व्यथा आहे किंवा मला काय पाहिजे हे त्यानिमित्ताने मला सांगता आलं. कारण कसं आहे की कलाकार खूप असतील, पण मला म्हणजे आपण माणूस म्हणून आधी पहिले जगूया. कलाकार आहेत, कलाकारांच्या पुढे परत नकलाकार सुद्धा आहेत. त्यामुळे कसं आहे की हे खूप पुढचे पदे आहेत. म्हणजे आधी माणूस म्हणून जगूया आपण सगळ्यांनी. सगळे वादक माझे एकत्र मित्र आहेत, सगळे काय ते सगळे आपण आधी एकमेकांच्या खाण्याला खाणार. कारण शेवटी क्षेत्र एक असल्यामुळे एकमेकांची तोंड बघायचीच आहेत. त्यामुळे जे काही राग द्वेष एकमेकांबद्दल काही असतील किंवा काय असतील ते सगळे बाजूला सारून सगळे आपण कलाकार म्हणून एक माणूस म्हणून आपण सगळे एकत्र येऊया. आणि तुमचेही खूप आभार मला संधी दिला. नाही, प्रहार हे प्रत्येकाचं आहे, कोणी यावं आणि बिनधास्तपणे व्यक्त व्हावं. खरं तर तुम्ही सगळेजण आम्ही कोणावर टीका करत नाही, तर जे काही तुम्ही चुकता आहात ते दाखवण्याचा प्रहारने एक सातत्याने प्रयत्न केलेला आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये दशावतार कुठेतरी भरकटलेलं होतं, मग जुन्या कालावधीचं आणून बाबा दशावतार असं होतं आणि आज त्याचे खूप चांगले पडसाद. मग तेच आहे दशावतारला जर एवढे चांगले दिवस येत आहेत मग भजनाला काय नाही. नक्कीच येतात आम्हाला आपण असं ते पुनश्च एकदा तुमच्या आई वडिलांच्या चरणी नतमस्तक होतो, तुमच्या गुरूंच्या चरणी नतमस्तक होतो, तुम्हाला ज्याने घडवलं त्या सगळ्या लोकांच्या चरणी नतमस्तक होतो. आपण वेळ दिला ज्याबद्दलही मी ऋण व्यक्त करतो आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन या ठिकाणी आपण थांबलो आहोत. मनपूर्वक आभार आणि धन्यवाद.